मंडळी. मी उल्का नगरकर, महाराष्ट्र मंडळ शिकागो 2021 ची अध्यक्ष. तुमच्या सगळ्यांचं आजच्या इतिहास मंचामध्ये स्वागत करते. आणि आपण इतिहास मंच ही आपली ॲक्टिव्हिटी दर शुक्रवारी रात्री 8 ते 9:30 शिकागोच्या वेळेमध्ये असते. आतापर्यंत आपण वेगवेगळ्या विषयांवर लोकांनी त्यांचे अभ्यास इथे सादर केले. आज आपल्यातला शिकागोचा रेसिडेंट ओंकार लेले, त्याचे वडील आणि काका आज आपल्याकडे विषय मांडणार आहेत. ते थेट भारतातून आज आपल्याशी संवाद साधणार आहेत. तर या कार्यक्रमाची पुढची माहिती द्यायला मी चेतन रेगेला निमंत्रण देते. नमस्कार, माझं नाव चेतन रेगे आणि सर्वात प्रथम महाराष्ट्र मंडळाचे तर खूप खूप आभार. असं चांगला मंच आपला दर शुक्रवारी आपण चांगले उत्तमोत्तम वक्ते मिळतात आपल्याला आणि आपण चांगल्या विषयांवरती इथे शिकतो. मला आज ओंकार लेलेचे खूप आभार मानायचे आहेत, कारण आजची गोष्ट अशी आहे की आज आपले जे वक्ते होते प्रसाद तारे म्हणून होते, तर त्यांचं व्याख्यान ठरवलेलं होतं. पण त्यांच्याकडे आपल्याकडे महाराष्ट्रात कोविड-19 ची जी ट्रॅजेडी आणि थैमान चालू आहे, तर त्याच्यामुळे त्यांच्या घरावरतीच संकट आलं. तर अचानक जेव्हा त्यांच्याशी बोलणं झालं, तर मला असं जाणवलं की फॅमिली इमर्जन्सीमध्ये आहेत, तर त्यांना आज काय ते जमणार नाही. मग आमची थोडीशी धावपळ झाली आणि त्याच्यात मग मी अनेकांना संपर्क वगैरे केला आणि ओंकारला पण केला. आणि ओंकारने काहीच 2-4 दिवसांपूर्वीच मला ह्याच्यावरती सांगितलं होतं की असं-असं आहे आपल्याकडे, म्हणजे त्याचे बाबा आणि काका दोघेही वक्ते आहेत चांगले. तर मी त्याला विचारलं की असं एकदम शॉर्ट नोटीसवर जमेल का रे म्हणून. तर ओंकारने काका आणि बाबा दोघांकडे हट्ट केला आणि ते जमवून आणलं. त्यासाठी ओंकारचे खूप आभार. आणि त्याचे हट्ट पुरवणारे काका आणि बाबा यांचे पण खूप खूप आभार की इतक्या छोट्याशा नोटीसवरती त्यांनी पटकन तयारी केली आणि आमच्यासाठी इतिहास मंचासाठी इतका सुंदर व्याख्यानाचा विषय आणलेला आहे. तर त्यासाठी त्यांचे पण खूप खूप आभार. आता मी थोडक्यात माहिती देतो आणि त्यांच्या नावावरती वगैरे मग येईनच. मराठेशाहीचा इतिहास म्हणजे सुमारे 350 वर्षांचा इतिहास आणि अगदी त्याचा प्रभाव आधीच्याही काही एम्पायरवरती असतो, जसं विजयनगर आणि आपण इतर गोष्टी शिकलो. आणि पुढचाही काळ आहे जो मराठेशाहीचा जो प्रभाव आहे. परंतु जो कोर आपल्याला माहिती आहे तो साधारण आपण मालोजी राजांपासून दुसरे बाजीराव पेशव्यांपर्यंत आपण त्या इतिहासाला मानतो. तर 1999 मध्ये श्री दत्तात्रय विनायक लेले म्हणून वसईमध्ये, म्हणजे महाराष्ट्रातील वसईतून त्यांनी एक तक्ता रचला. हा मराठेशाहीचा संक्षिप्त आलेख आहे, म्हणजे चार्ट आहे, टाइमलाईन, आणि त्याच्यामध्ये मेन इव्हेंट्स वगैरे त्यांनी घेतले, त्याची माहिती आज आपल्याला मिळेलच. तर तो त्यांनी प्रकाशित केला. केसरी मराठा ट्रस्टचे श्री जयवंतराव टिळक यांनी या तक्त्याच्या कार्यार्थ त्यांचा खूप गौरव केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन बौद्धिक प्रमुख श्री मोरोपंत पिंगळे यांनी या तक्त्याचे नागपूरमध्ये विमोचन केले आहे. आणि या प्रसंगी श्री लेले यांचा इतिहास पुनर्लेखन समितीद्वारे सत्कार केला. श्री लेले यांच्या या अद्भुत कार्याबद्दल व इतर साहित्याबद्दल येवले येथील लोकमान्य संस्कृत विद्यापीठाने श्री लेले यांना मानद डिलीट ही पदवी देऊन गौरव केला आहे. श्री दत्तात्रय विनायक लेले जे आज 92 किंवा 93 वर्षांचे आहेत आणि त्यांनी खूप परिश्रम करून इतिहासाचा अभ्यास अनेक वर्षे करून आपल्यासाठी आज आपल्या या मंचासाठी तक्ता बनवल्यासारखं झालेलं आहे. इतकं सुंदर योग जुळून आलेलं आहे. तर श्री दत्तात्रय विनायक लेले यांचे ज्येष्ठ पुत्र नुकतेच निवृत्त झालेले आहेत, डॉक्टर पद्मनाभ दत्तात्रय लेले. ते प्रोफेसर ऑफ फिजिक्स आहेत, गुजरात युनिव्हर्सिटी अहमदाबाद मधून ते आत्ताच निवृत्त झालेले आहेत. त्यांचं ह्याच्यावरती मी स्वागत करतो. आणि त्यांचे धाकटे बंधू म्हणजे आपल्या ओंकारचे वडील श्री दामोदर दत्तात्रय लेले हे सुद्धा त्यांना सहाय्य करत आहेत. तर त्यांचे पण मी इथे स्वागत करतो आणि त्यांचे पण खूप खूप आभार. तर ह्या तक्त्याच्या अनुषंगाने त्यांच्या वडिलांनी परिश्रमपूर्वक जो तक्ता बनवून इतिहासाची मांडणी केली मराठेशाहीच्या,
तर त्याच्याबद्दल आता मी त्यांना आमंत्रण देतो. मंचावरती येऊन त्यांनी त्यांचं व्याख्यान सुरू करावं. धन्यवाद. नमस्कार आणि धन्यवाद. शिकागोतल्या आणि अमेरिकेतल्या सर्व इतिहासप्रेमी मंडळी जी या आजच्या झूम कॉलवर आत्ता उपस्थित आहेत, त्या सगळ्यांना आम्हा लेले बंधूंद्वारा नमस्कार. हे डॉक्टर पद्मनाभ दत्तात्रय लेले जे याच्यावर प्रामुख्याने प्रस्तुती करणार आहेत आणि मी त्यांचा धाकटा बंधू दामोदर दत्तात्रय लेले म्हणजे ओंकारचा पिता. तर थोडीशी सुरुवात मी करतोय आणि नंतर महत्वाचा भाग माझे बंधू डॉक्टर पद्मनाभ दत्तात्रय लेले घेतील. तर या मराठी शाहीच्या इतिहासाचा संक्षिप्त आलेख म्हणजे जसं आता रेगेजींनी म्हटलं तसं 350 वर्षांचा हा इतिहास आमच्या वडिलांनी डी.लिट असलेले, त्यामुळे त्यांना डॉक्टरेट मानद डॉक्टरेट म्हणायलाच हवं, डॉक्टर दत्तात्रय विनायक लेले जे आता 93 वर्षांचे आहेत, त्यांनी हा तक्ता प्रस्तुत केला. मुळात आमचे वडील यांनी इंजिनिअरिंगशी संलग्न असं त्यांची कारकीर्द होती नोकरीच्या काळी आणि 60ला ते निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या मनात जे बाळपणापासून इतिहासाचं खूप प्रेम होतं आहे आणि त्यांचा मुळात जन्म आणखीन बाल्यकाळ तारुण्य हे ग्वाल्हेरला मध्य प्रदेशातल्या ग्वाल्हेरला जिथे शिंदेशाही बराच काळ होती तिथे असल्यामुळे त्यांना किल्ले बनवणं बाळपणापासून आणि एखादं शिंदेशाहीतल्या निरनिराळ्या होत असलेल्या इव्हेंट्स अटेंड करणं, निरनिराळ्या मिरवणुका पाहणं, दसऱ्याची मिरवणूक पाहणं, अशा गोष्टी तर त्यांनी केल्याच. आणि त्या व्यतिरिक्त इतिहासामध्ये मुळातच आवड बालपणापासून आणि तारुण्यातही असल्यामुळे आणि इकडे इंजिनिअरिंगचा बॅकग्राऊंड असल्यामुळे जेव्हा इतिहासाचा बराच अभ्यास करण्याची आवड असल्यामुळे ते अभ्यास करत तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की अशा एखाद्या पद्धतीने जर आपण मांडणी करू शकलो की इतिहास एका मोठ्या तक्त्यात जर आपण मांडला म्हणजे आजकाल ज्या पद्धतीने मांडला जातो असा विचार करत करत जेव्हा त्यांना अवधी मिळाला तेव्हा त्यांनी 90च्या दशकात ह्या विचारावर या संकल्पनेवर आणखीन इम्प्रोव्हाइज करत करत जवळजवळ 12-13 वर्षन्स आणखीन सुधारित करत त्यांच्या आवडीप्रमाणे त्या तक्त्याला त्यांनी त्याचं फायनल स्वरूप देण्यासाठी बराच परिश्रम घेतला. आणि त्यावेळेस त्यांना अर्थात कम्प्युटरचं ज्ञान नसल्यामुळे त्यांनी वसईमधल्या जे मुंबईहून साधारण 50 किलोमीटर अंतरावर आहे म्हणजे विटीहून समजा 50 किलोमीटर अंतरावर उत्तरेकडे, तर महाराष्ट्रातलाच वसई हा भाग जोडून असे म्हणजे ठाणे जिल्ह्यात येत होतो. तर तिथे आम्ही राहत असताना तिथे त्यांनी तिथल्या DTP डेटा डेस्कटॉप पब्लिशिंग करणाऱ्या तिथल्या उपलब्ध अशा मंडळींकडनं सहाय्य घेत घेत इम्प्रोव्हाइज करत करत आणि त्यांच्या मनाला फायनली आवडेल अशा पद्धतीने त्याची मांडणी करत त्यांनी तो तक्ता नंतर फायनल असा प्रकाशित केला. तर आता त्या तक्त्याचंही मी इथे मांडणी करतो. मग असा हा तक्ता आहे आणि हा मुळात जो प्रकाशित केला तो A0 साईज म्हणजे आपला स्टँडर्ड जो कागदाचा साईज असतो A4 म्हणतो त्याचे 4 असे बसतील अशा साईज मध्ये 4 हॉरिझॉन्टली आणि 4 व्हर्टिकली असा A0 साईज जो म्हणतो त्याच्यात खूप मोठ्या आकारात हा पब्लिश केलेला आहे, प्रकाशित केलेला आहे. मुळात हा तक्ता मराठीमध्ये आहे आणि हा मराठीत केला आहे प्रकाशित. हा जवळजवळ आता 20-22 वर्षांपूर्वी प्रकाशित झालेला आहे. त्याचं एक इंग्रजी स्वरूप डॉक्टर पद्मनाभ लेले माझ्या बंधूंनी नंतर बनवून घेतलं की कधी कधी प्रेझेंटेशनच्या दृष्टीने बऱ्याच मंडळींना मराठी कळतं नाही कळत, तर अमराठी लोकांना सुद्धा दिसावा या दृष्टीने त्यांनी एकच त्याची अशी एक प्रत इंग्रजीत बनवून छापून घेतली आणि तीही
वापरली होती, तर त्याची मात्र एकच प्रत बनवली होती आणि मूळ मराठीच्या अनेक काही हजार प्रती वगैरे बनवल्या होत्या. तर आता आपण ही इंग्रजीची प्रत, कारण ती बऱ्याच नंतर एक 4-5 वर्षांपूर्वी बनवली असल्यामुळे ती कम्प्युटराइज्ड फॉर्म मध्ये आज उपलब्ध आहे. जेव्हा की मराठीची प्रत बरीच जुनी असल्यामुळे तिच्या फॉर्मॅट्स वगैरे मध्ये प्रकाशित आपलं प्रेझेंट करणं कठीण पडत असल्यामुळे सध्या मी इंग्रजीची प्रत वापरतोय. मी एक मराठीच्या प्रतीचा फोटो थोड्या वेळाने दाखवेल आहे. तर असा हा दिसतो मराठी शाहीचा इतिहास संक्षिप्त आलेख. त्याच्यात आत्ता आपल्याला फक्त विड्थ दिसते, तर त्याचा छोटा म्हणजे काय म्हणतात त्याला, पूर्ण दिसावा या दृष्टीने मी जरा थोडा छोटा करतोय आता, की पूर्ण लांबी रुंदी त्याची दिसावी. हा संपूर्ण जो दिसतो तो अशा पद्धतीने दिसतो. आणि आता मी त्याला थोडा झूम करतो जेणेकरून आपल्याला त्यातल्या काही भागात लक्ष देता येईल. तर हा जो भाग आहे इथे इथे हेडर म्हणूया त्याचं, तर याचा काळ आहे 1600 ते 1950. 350 वर्षांचा हा मराठी शाहीचा प्रामुख्याने संक्षिप्त आलेख म्हटलाय. इथे त्याची स्केल दाखवली आहे 2 इयर्सची आणि ती स्केल या इथे आपल्याला दिसते. इथे व्हर्टिकल टाइम स्केल आहे. उजव्या भागात जेव्हा आपण पाहतो तेव्हा ती आपल्याला व्हर्टिकल टाइम स्केल दिसते आणि उजव्या भागात असं दिसतं आपल्याला की जिथे इम्पॉर्टंट इव्हेंट्स, प्रमुख आणि ठळक अशा घटनांची नोंद इथे 2 कॉलम्स मध्ये घेतलेली आहे. अनेक मोठी करतो तिला. तर इथे 1600 हे वर्ष 1600 एडी इथून सुरू केलंय, 1620, 1640 असं करत, आणि ही टाइम स्केल ही 2-2 वर्षांच्या अशा इथे मायक्रो स्केल दाखवली. आणि एक अनेक उदाहरण या दृष्टीने पाहायचं झालं तर 1597 मध्ये राणा प्रतापांचा मृत्यू आहे. 1603 मध्ये मालोजी गॉट विजन ऍट वेरूळ. मुघल एम्परर अकबरचा मृत्यू. रामदास स्वामी जन्मले 1609 मध्ये. संत एकनाथ यांचा मृत्यू झाला, यांचं निधन झालं. ते जन्मले होते 1548 मध्ये आणि त्यांचं निधन 1609 मध्ये झालं. इत्यादी गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथे सगळे ऑड वर्ष आहेत, 1601, 1603, 1605, 1607, 1609 इत्यादी. आणि इथे ऑड वर्ष दुसऱ्या कॉलम मध्ये घेतले, 1602, 4, 6, 8, 10, 12 अशी. संत तुकारामांचा जन्म दाखवलाय. शहाजी राजांच्या विवाहाचा उल्लेख आहे. जिजाबाईंबरोबरच त्यांचा विवाह. शहाजी राजांचा जन्म कधी झाला त्याचा उल्लेख आहे, किंचित 1600च्या मागे जाऊन किंचित उल्लेख. आणि मग पुढे शिवाजी महाराजांचा जन्म 1627चा तो इथे दाखवलेला आहे. शिवाजी राजे बॉर्न इन शिवनेरी फोर्ट. आणि मग इथे विविध घटनांचा इथे त्यांनी समावेश केलाय वडिलांनी. आणि याच्यात आपल्याला विषम संख्येचं वर्ष इथे दिसतं आणि समसंख्येचं इथे दिसतं. आणि अशा पद्धतीने या जवळजवळ 600हून अधिक, 650, 650 घटना ज्या दादांना प्रमुख अशा घटना वाटल्या मराठी शाहीतल्या, त्याचा त्यांनी याच्यात अंतर्भाव केलेला, समावेश केलेला आहे. आणि आपल्याला दिसतं की एखाद दुसऱ्या वर्षी त्यांना काही जास्ती ठळक घटना घडलेल्या वाटल्या, त्या दृष्टीने इथे जास्ती घटनांचा उल्लेख केलेला आहे. उदाहरणार्थ मालोजींचा मृत्यू, थॉमस रो प्लॉटेड फर्स्ट मुघल एम्पायर मॅप, याचा उल्लेख आहे. जिजाबाई गेव बर्थ टू संभाजी, म्हणजे शिवाजी महाराजांचे थोरले बंधू, त्यांचा इथे उल्लेख आहे. तशा 3 घटनांचाही उल्लेख मिळेल एखाद्या वेळेस, जसा इथे 2 घटनांचा मिळेल. आणि काही वर्ष अशी असतील जी आपण दादांच्या दृष्टीने भाकड वर्ष म्हणूया, की फार महत्वाच्या अशा काही घटना मराठी शाहीशी संलग्न अशा घडलेल्या नसतील. आता आपण म्हणू शकू की याच्यात मराठी शाहीशी काय संबंध आहे, होऊ शकतं, आपल्याला वाटू शकतं. तर पण प्रामुख्याने काही घटना मराठी शाहीशी संबंधित अशा नसतील, पण तत्कालीन इतिहासाच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत अशांचाही उल्लेख आणि अंतर्भाव याच्यात मिळतो. आणि मग आपल्याला जरा मराठी शाही जेव्हा सुरू होत जाते त्याच्यानंतर शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर ती आपल्याला जास्ती ठळकपणे इथल्या घटनात दिसतात. एक आणि पुढे आपण जर गेलो तर मग पुढे शिवाजी, मुद्दाम मी पटकन पुढे जातोय कारण माझे बंधू आणखीन काही याच्यातल्या जास्ती गोष्टींचं रसग्रहण करतील थोड्या वेळाने, तर तेव्हा आपण पाहू. कान्होजी आंग्रे डिफिटेड सिद्धी, Portuguese and established supremacy on sea, 6 founded खालसा सेक्ट वगैरेंचा इथे आपल्याला उल्लेख मिळतो. वॉर बिटवीन सनाबाजी अँड पोर्तुगीज
दिवाण ऑफ व्यंकोजी रघुनाथराव हनुमंतींची डेथ, व्यंकोजींची डेथ, बाळाजी विश्वनाथ मायग्रेट्स फ्रॉम कोकण टू सातारा रिजन, अशा गोष्टींचा अंतर्भाव आहे. त्याच्या आधीच्या काळात 1660 ते 80च्या काळात इथे बऱ्याच घटना आपल्याला दिसत आहेत. शिवाजी अँड जयसिंग समिट, मुरारबाजी मार्टियरडम ॲट पुरंदर बॅटल, बॉम्बे आयलंड गिफ्टेड बाय पोर्तुगीज टू ब्रिटिश. आता अशा अनेक घटनांचा अंतर्भाव करत करत आपण पुढे जातो आणि पुढे मग 1680 पासून जो आपल्याला कार्यकाळ दिसतोय तो 1820 पर्यंत. आता इथे महत्वाचा भाग म्हणजे आपण डावीकडे जर पाहिलं इथे तर हे सगळी वर्ष तर आपल्याला दिसतच आहेत, पण त्या व्यतिरिक्त पुढे जाऊन आणखीन जात जात आपल्याला 1950 इथे संपतंय तिथपर्यंत दिसतंय आणि ते कलर कोडिंगचा वापर केलाय दादांनी. 1947 पासून तिरंगा दाखवला इथे, हे कलर कोडिंग. जेव्हा 1947 ला भारत स्वतंत्र झाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून, तेव्हापासून आपल्याला कलर कोडिंग इथे दिसतंय. इथे आपल्याला प्रामुख्याने दिसतंय 1860च्या नंतर आणि 1820 मध्ये म्हणजे 1860 नंतर दिसतंय तो ब्रिटिश काळ दिसतोय भारतातला, त्यामुळे हे कलर कोडिंग वापरलंय. आणि इथे इथून साधारण 1680च्या पासून ते 1820 पर्यंतचा हा जो काळ दाखवलाय हा भगवा दाखवलाय. कदाचित रंग एक्झॅक्ट उमटत नसेल तिथे, होतं कधी कधी असं. तर तो भगवा रंग म्हणजे इथे मराठेशाहीचा अंमल दिसतोय आपल्याला ह्या काळात. साधारण 240 वर्ष म्हणायला जागा आहे, तर तो काळ मराठेशाहीने भरपूर गाजलेला असा काळ आहे. ते कलर कोडिंग इथे दिसतंय. आणि इथे मुसलमानी अंमलाचा काळ या रंगाने दाखवलेला, हिरव्या रंगाने. असं कलर कोडिंग एकदम पटकन कळेल या दृष्टीने, म्हणूनच याचं नाव सुद्धा एक दृष्टिक्षेपात एक संक्षिप्त आलेख असं केलेलं आहे. आणि इथे जे दिसतंय आपल्याला त्याच्यात बरीच युद्ध झालेली आहेत, अशा दृष्टीने हे दोन्ही रंग आजूबाजूला दिसत आहेत. तद्वतच इथे ब्रिटिशांच्या आणखीन मराठेशाहीच्या काळात जी युद्ध घडली आहेत त्यात दोघांचंही प्राबल्य निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या वेळी दिसत आहे. आणि नंतर मग ब्रिटिशांचा बराच अंमल भारतात घडला होता, त्याचा उल्लेख इथे मिळतो. जसं थोड्या वेळापूर्वी आपण म्हटलं की साधारण 600 ते 650 निरनिराळ्या प्रमुख घटनांचा याच्यात उल्लेख आहे. आपण ब्रिटिश काळात जर शिरलो तर आपल्याला अर्थातच मराठेशाही अस्तंगत झालेली दिसते आणि त्याच्यानंतर बऱ्याच अन्य ब्रिटिशकालीन इतिहासाचा याच्यात समावेश दिसतो. उदाहरणार्थ महात्मा गांधी बॉर्न, याच्यात मराठेशाहीशी तसा संबंध काहीच नाही आहे. किंवा सुएज कॅनाल कम्प्लिटेड अँड कमिशन, विठ्ठलरामजी शिंदे बॉर्न, ज्योतिबा फुले फाउंडेड सत्यशोधक समाज वगैरे वगैरे असे उल्लेख मिळतात. आपण 1900च्या पुढे गेलो, 1901 मध्ये क्वीन व्हिक्टोरिया डेथ हाही भाग आपल्याला मिळेल. अशा अनेक गोष्टींचा उल्लेख मिळेल. किंवा 1920 मध्ये आपण पाहिलं, 1920 तर पांडुरंग शास्त्री आठवले ऑफ स्वाध्याय बॉर्न. लोकमान्य टिळकांचा मृत्यू त्याच वर्षी घडलेला आपल्याला दिसतो. लोकमान्य टिळक यांचं निधन झालं 1920 साली, साधारण ऑगस्टच्या काळात घडलं असणार. आणि पांडुरंग शास्त्री आठवले साधारण ऑक्टोबरच्या काळात जन्मले आहेत 1920 मध्ये. त्या व्यतिरिक्त फर्स्ट डबल डेकर बस लॉन्च इन मुंबई, अशा विविध अन्य घटनांचा याच्यात अंतर्भाव आहे. एखादा प्रश्न आपल्या मनात स्वाभाविकपणे पडेल की मग मराठेशाहीच्या इतिहासाचं जरी टायटल आहे तर यांचा तसा संबंध आहे का? म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. मराठेशाहीशी जरी डायरेक्टली संबंध नसला तरी आणि मराठेशाही तशी शिल्लक नसली तरी 1947 पर्यंत काही अंशी अत्यंत खिळखिळी झालेली, पण आपलं नावापुरती मराठेशाही भारतात शिल्लक होती. म्हणजे कशा अर्थाने? तर शिंदेशाही अजून सुद्धा 1947 पर्यंत ग्वाल्हेरला होती, किंवा गायकवाडी बडोद्याला होती, किंवा इंदोरला होळकरांचा वंश आणि तसं म्हटलं तर राज्य होतं. यद्यपि तिथे रेसिडेंट ब्रिटिश होता आणि त्यामुळे त्याच्या हातातच जवळजवळ सगळी सत्ता होती, पण आपल्या नावापुरते का होईना ही राजे मंडळी तिथे होती. म्हणून म्हटलं तर 1947 पर्यंतचा काळ घेण्याच्या मागचं ते एक महत्वाचं कारण आहे. पण त्या काळात बऱ्याच ज्या महत्वाच्या घटना घडल्या त्या प्रामुख्याने भारताशी संलग्न असल्यामुळे, केवळ अमुक एका मराठी राज्यातलीच घटना नसल्यामुळे तुम्हाला चक्क दादासाहेब फाळके मेड फर्स्ट सिनेमा हरिश्चंद्र याचाही उल्लेख अंतर्भावाच्यात मिळतो. गीता रहस्याचा उल्लेख मिळतो 1915 सालचा बाय लोकमान्य टिळक पब्लिश इत्यादी. असं फार मोठ्या प्रमाणात त्याच्यात अगदी इथपासून घेत म्हणजे 1600च्या थोडासा आधी, कारण जेव्हा या गोष्टींचा आता उदय होणार आहे मराठीशाहीचा त्याचाही काळ म्हणजे पर्स्पेक्टिव्ह घेणं गरजेचं असल्यामुळे तो पर्स्पेक्टिव्ह घेत घेत
मग मराठी शाहीचा होणारा उदय इथपासून सुरू होतो आणि पुढे 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 जात राहतो. अशा पद्धतीने हे सगळं आहे. 1674 मध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना आपल्याला दिसते. 1674 आणि ह्या टाइम स्केलवर आपण पाहतो तेव्हा म्हणूनच इथे तो उल्लेख आहे, हिंदवी स्वराज्य फाउंडेड, शिवाजी क्राउंड ऍट रायगड अँड अक्वायर्ड टायटल. अर्थात ते टायटल्स आता कोणतं टायटल, तर हे थोडं पुढे आलंय. गो ब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावतंस छत्रपती शिवाजी महाराज, असं हिंदवी स्वराज्य स्थापित झालंय ते 1674 मध्ये. आणि खऱ्या अर्थाने इथून ती सुरुवात झालेली आहे. असा अतिशय वेगळ्या प्रकारे जो इतिहास मांडण्याचा प्रयत्न केलाय की एका दृष्टिक्षेपात खूप अनेक गोष्टींचा अंतर्भाव करून याचा वापर अनेक लोकांना समकालीन गोष्टींचा, कॉन्टेम्पररी काय काय घटना घडत गेल्या आणि त्या दृष्टीने विचार करायला खूप जागा मिळते. हिस्टोरियन्स प्रामुख्याने जे याच्यावर खूप रिसर्च करत असतात त्यांच्या दृष्टीने ही एक काय म्हणूया त्याला, इट्स अ बून. हा फार मोठा ठेवा त्यांना मिळतो. कारण जी 100 पुस्तकं वाचल्यानंतर त्यांना अनेक गोष्टींचा काय म्हणूया निर्णय गोष्टींचा कोरिलेशन शोधताना कठीण पडतं. ते पटकन त्यांना ह्याच्यात पाहता येईल. अच्छा, ह्या 3-4 प्रमुख घटना आहेत, तर या प्रमुख घटनांच्या अर्थात अनुषंगाने मग अनेक इतर घटनांसाठी त्यांना पुस्तकं वाचावीच लागते, यात वादच नाही. पण काय वाचावं, कोणत्या गोष्टींचा एक सकृत दर्शनी, आजकालच्या मॉडर्न भाषेत म्हणायचं तर डेटा सायन्स, डेटा अनालिटिक्स आपण जे शब्द पाहतो त्याच्यासाठीचा साधारण 20-22 वर्षांपूर्वीच वडिलांनी एक फार मोठा अजुबा तयार करून ठेवलाय की ठळक घटनांचा आपापसातला कोरिलेशन पाहून त्याच्यातनं मग रिसर्च करायला पुढे उद्युक्त होता येईल. आणि अनेक लोकांना पीएचडी करणाऱ्यांना विशेषतः, रिसर्च करणाऱ्यांना विशेषतः या गोष्टीतून कोरिलेशन सापडू शकले. आपण थोडस डावीकडे जर गेलो तर डावीकडे इथे थोडस छोटा करतो म्हणजे आपल्याला एक पुन्हा अंदाज येईल आणि मग पुन्हा मोठं करेन मी. हा, तर इथे प्रीमियर डायनेस्टीज मराठी याच्या काळातल्या 25 महत्वाच्या अशा राजवंशांचा इथे उल्लेख मिळतो आपल्याला. आणि ते राजवंश आणि त्या राजवंशाचा त्या कंटेम्पररी काळात, म्हणजे समजा 1620 ते 1640 या काळात म्हणा किंवा 1680 ते 1700च्या काळात कोणता राजा अमुक एका राजवंशात राजगादीवर होता याचा उल्लेख असा जवळजवळ 200-225 राजांच्या नावांची टिप्पणी सुद्धा आपल्याला इथे मिळते. एक उदाहरणादाखल काही 2-4 उदाहरण आपण पाहू वाटल्यास. इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण सुरुवात केली तर छत्रपती भोसल्यांचा उल्लेख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाचा इथे उल्लेख आहे. इथे हे सुरू होतं कारण मुळातच सुरुवात ही इथून आहे, छत्रपती शिवाजी महाराज पासून. मग शिवाजी महाराज इथे आहेत, मग त्यांचे वंशज संभाजी महाराज आणखीन राजाराम महाराज अशा 2 त्यांच्याकडे पिढ्या, 2 वेगळे वंश असे सुरू झाले पुढे आणि त्यांच्या राजगाद्या चालू राहिल्या. तर त्यांचा इथे उल्लेख मिळतो. मग तिथे कोण कोण आणि त्यांच्या राजांची निरनिराळी नावं काय होती ते आपल्याला मिळतात. आणि कोणत्या राजांनी कधीपर्यंत राज्य केलं तर इथे हे राजे सुरू झाले. संभाजी महाराज इथून सुरू झाले आणि ते म्हणजे राजाराम महाराज, त्याच्यानंतर संभाजी महाराज, शिवाजी महाराज मध्ये आले आणि ते नाव आहेत त्यांची त्या राजांची. इथे शाहू महाराजांचा उल्लेख इथून सुरू होतो. मग इथे रामराजे आहेत, इथे पुन्हा शाहू महाराज, अशी ती नावं रिपीट झाली. हे जसं यांच्या बाबतीत दिसतं शिवाजी महाराजांचं, रायगडाच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं, तसं आपण पाहिलं तर पुण्याच्या पेशव्यांच्या पिढ्या आपल्याला पाहायला मिळतील. त्या आपण इथे गेल्यानंतर आपल्याला मिळतात. बाळाजी विश्वनाथ असतील, बाळाजी असतील, बाजीराव असतील, नानासाहेब असतील, असं करत करत आणि त्या राजांचा आपण जर इथून पाहिलं तर इथे मुद्दाम पुन्हा एकदा ती टाइम स्केल इथे उद्धृत केलेली आहे पटकन जवळ दिसावी म्हणून, आपल्याला त्यांचा कार्यकाळ दिसू शकतो. आता हे राजे कोण होते समकालीन, एकाच दृष्टिक्षेपात आपल्याला 25 राजघराण्यातले राजे पाहता येतात. असं आपण डावीकडनं उजवीकडे गेलो होतो की अमुक ठिकाणी जनकोजी राजे होते, राणोजी हे म्हणजे ग्वाल्हेरचे असणार. तर ग्वाल्हेरची जी शिंदेशाही आहे ग्वालियर, तर त्या ग्वाल्हेरच्या शिंदेशाहीच्या राजघराण्यात
कोणत्या वेळेस कोणते राजे गादीवर होते त्याचा आपण पटकन एखाद्याला ग्वाल्हेर बद्दल पाहण्यात रस आहे तर ते पाहू शकते की राणोजींनी ग्वाल्हेरचं संस्थान जे स्थापित केलं ते कधी केलं तर 1740चा थोडासा आधीचा भाग दिसतोय 1720 आणि 40 मध्ये इथे कुठेतरी आहे 1736 किंवा 35च्या काळात राणोजींनी स्थापित केलं ग्वाल्हेरला. त्याच्यानंतर आले जनकोजी राजे, त्याच्यानंतरचा काळ गेला राजा तेव्हाचे कदाचित निपुत्रिक असतील पण तात्पुरते छोटेसे राजे असतीलही तो काळ आहे. त्याच्यानंतर मग महादजी शिंदे आहेत पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात त्यांचं कार्यकाळ आहे मोठा. त्याच्यानंतर मग आपल्याला मिळतात दौलतराव शिंदे, जनकोजी राजे शिंदे, त्यांच्यानंतर जयाजीराव, नंतर माधवराव शिंदे. हे नाव आपल्याला आपल्या पिढ्यांनी ऐकलेलं नाव आहे माधवराव शिंदे. नाही हे हे थोरले माधवराव यांच्या नंतरच आपण ऐकलं सॉरी जिवाजीराव शिंदे. कारण 1947 मध्ये तशी तर राज्य विलीन झाली आणि विलीन झाल्यानंतर 1950 मध्ये मात्र पूर्णपणे ते राज्य संपुष्टात आलेलंच होतं आणि अर्थात भारतात विलीन झालेले. त्यामुळे इथे अशा प्रकारचा एक लेजंड वापरलेला आहे. आणि इथे जिवाजीराव म्हणजे आपण जे आजकालचे जे म्हणूया त्यांना महाराज ज्योतिरादित्य शिंदे जे आता भाजपचे आधी काँग्रेसचे खासदार होते त्यांचे वडील माधवराव शिंदे त्यांचे वडील हे जिवाजीराव शिंदे आहे. त्यामुळे जिवाजीराव शिंदे हे म्हटलं तर ग्वाल्हेरच्या राजघराण्यातले शेवटचेच राजे म्हणायचे. जरी महाराजा माधवराव शिंदे असं म्हटलं जायचं जे रेल्वे मंत्री पण होते त्यांचा उल्लेख इथे मिळत नाही कारण 50च्या नंतर सकाळी घेतलेला नाही कारण इथे सगळेच नंतर विलीन होऊन मोठा भारत देश आपण आजकालचा अर्वाचीन भारत जो आपण म्हणतो तो पाहायला आहे. तर इथे जसं मी आता ग्वाल्हेरचा उल्लेख केला तसाच अन्य कुठल्याही राजवंशाचा आपल्याला उल्लेख पाहता येईल. इंदोरचे होळकर, बडोद्याचे गायकवाड, धारचे पवार, देवासचे पवार, अक्कलकोटचे भोसले इत्यादी. तर अशा या सगळ्यांचा आपल्याला इथे उल्लेख मिळतो आणि हे सगळे राजे आपल्याला इथे त्यांची नावं पाहायला मिळतात आणि प्रमुख घटना उजवीकडे पाहायला मिळतात. माझ्या बंधूंनी तुम्हाला अशी माहिती दिली आहे. आता पुढे मी कंटिन्यू करतोय. या बाजूला तुम्ही पहा हे 7-8 राजवंशी आहेत. हे 1957 मध्ये किंवा त्याच्या आधी ब्रिटिश सरकारने यांना खारिज केलं. म्हणजे हे सगळे ब्रिटिश सरकारने एक्वायर केले, त्यांचे राजवंश नष्ट झाले. त्याच्यामध्ये सावंतवाडीचे भोसले, नागपूरचे भोसले, तंजावरचे भोसले, हे शिवाजीचे सावत्र भाऊ त्यांचा राजवंश, बांदा नवाब, मस्तानीचा वंश, झाशीचे नेवाळकर, अलिबागचे आंग्रे, पुण्याचे पेशवे, हे सगळे येतात. ते फक्त ब्रिटिशांनी त्यांना 57च्या आधीच संपुष्टात आणले. आता पुढे सांगायची गोष्ट म्हणजे या बाजूला ही मराठीशाही कुठून उत्पन्न केली शिवाजींनी. सल्टनेट्स इन अँड अराउंड महाराष्ट्र नियर अबाउट 1600 AD म्हणजे 1600च्या आसपास निजामशाही अहमदनगरला, आदिलशाही विजापूर, बेरीजशाही बिदरला, बिदर कुतुबशाही गोलकोंडा, आग्र्याला मुघल एम्पायर आणि आसिफ शहा हा हैदराबादचा. यांच्या डायनेस्टीज किती वर्षांची राज्य राहिली तर मॅक्झिमम मुघल एम्पायर 332 इयर्स आणि कम्पेअर टू दॅट मराठा हिस्ट्री ऑफ 350 इयर्स. म्हणजे तुम्हाला तौलनिक आयडिया पण येतो की राज्य कोणाचं जास्त पॉवरफुल होतं. इथे आपले स्लोगन्स म्हणजे वॉर क्राय, हर हर महादेव, वॉर पॉलिसी, गरेला वॉरफेअर आणि आपले दैवत तुळजाभवानी, खंडोबा हे देवांची नावं. इम्पॉर्टंट फोर्ट्स, मराठेशाहीतले इम्पॉर्टंट फोर्ट्स त्या काळातले, त्यात सिंहगड, रायगड तर आलेच, पण विजयदुर्ग, चाकण, ग्वाल्हेर, अहमदनगर या सगळ्या महत्वाच्या फोर्ट्सची नावं आहेत. नंतर आपण इकडे येऊ तर शिवाजीचे साथीदार महत्वाचे तानाजी, बाजीप्रभू देशपांडे, फिरंगोजी, नरसाळा ही नावं आहेत. पिलिग्रिम सेंटर्स, पंढरपूर, 51 शक्तीपीठ, अष्टविनायक, दत्त संप्रदायांची ठिकाणं, शिर्डी, शेगाव, नांदेड हे सगळी लिस्ट आहे. नंतर स्क्रिप्चर्स म्हणजे संतांची नावं आहेत आणि संतांनी केलेल्या कार्याचं, तुकारामांच्या गाथा, एकनाथी भागवत हे सगळं आहे. आपले महाराष्ट्रातले फेस्टिवल्स, दिवाळी, संक्रांत, रंगपंचमी, फंक्शन्स, चैत्र गौरी, पोळा, नारळी पौर्णिमा, गणेश उत्सव ही सगळी अनुषंगिक, साहित्यिक, सांस्कृतिक माहिती हे जे आयटम्स आहेत हे सुद्धा 200 नंबर्स ऑफ डिटेल्स इन्फॉर्मेशन इथे
या चार्ट मध्ये वडिलांनी एकत्र केलेली आहे. फेमस लेडीज, आपल्या प्रसिद्ध स्त्रिया मराठी शाळेतल्या, त्याच्यात मस्तानी, आनंदीबाई, झाशीची राणी ही नावं पण आहेत, जिजाबाई अर्थात. नंतर त्या काळी आपली लोक संगीत, भजन, कीर्तन, लावणी, पोवाडा, गोंधळ, भारूड ह्याचा उल्लेख आहे. वेपन्स म्हणजे कोणची अस्त्रशस्त्र वापरली होती, दांडपट्टा, ढाल, तलवार. आणि जे प्रसिद्ध त्या काळातले विलन्स म्हणजे पॉलिटिकल, कब्जी कलुषा, सूर्याजी पिसाळ, राघोबा दादा, नजीब खान ही नावं पण आहेत. आपल्या स्क्रिप्ट संस्कृतची मोडी, मराठी, हिंदी, पर्शियन, उर्दू. जज म्हणून रामशास्त्री प्रभूंचं नाव सगळ्यांना माहित आहे. नंतर कॅलेंडर म्हणजे विक्रम संवत, शालिवाहन शक, हिजरी, सण, शिवशक हे कोणते त्यावेळी वापरात होते. आणि आपले 3.5 शहाण्यांची नावं पण आहेत. चोरघडे, विठ्ठल सुंदर, सखाराम बापू आणि अर्धा नाना फडणवीस. नाना फडणवीसला अर्धा म्हणतात कारण त्याला युद्धकला येत नव्हती, बाकी तिघांना युद्धकला सुद्धा येत होती. आणि त्यावेळेचे आपले स्पोर्ट्स, मार्शल स्पोर्ट्स, खो खो, कबड्डी, आट्यापाट्या, रेसलिंग, जिम्नॅशियम, मलखांब, स्विमिंग, हॉर्स रायडिंग हे मराठीत कन्वर्ट करून लिहिलेलं आहे. ऍक्च्युअली मराठी ओरिजिनल चार्टच आपण पाहायला पाहिजे. या चार्ट मध्ये आणखीन वडिलांनी महत्वाचे काही मॅप्स दिलेले आहेत, ते अत्यंत उपयुक्त आहेत. हा पहिला मॅप जो आहे हे शिवाजींनी उत्पन्न केलेला राज्य 34 वर्षात, आणि ऑथेंटिक मॅप्स आहेत, हिस्ट्रीच्या पुस्तकातून डायरेक्टली घेतलेले आहेत. शिवाजीच्या वडिलांची जहागीर तंजावरला होती, थोडी पुण्याला होती आणि बंगलोरला होती. आणि शिवाजींनी 34 वर्षात एवढा सगळा महाराष्ट्र पादाक्रांत केला, आणि बंगलोर आणि तंजावरची त्यांच्याजवळ जहागीर मराठाशाही होती. त्याच्यानंतर सुमारे 78 वर्षानंतर शिवाजी गेल्यानंतर भारताचा मॅक्झिमम मराठा एम्पायर 1758चा ह्याच्यात दिलाय. हा पहा तुम्ही, जवळजवळ भारत सगळा काबीज केलेला आहे. आणि ईस्ट पार्ट राहिलेला आहे, कलकत्ता वगैरे, कारण भोसल्यांना बोलवलं होतं नागपूरच्या, पण त्यांना इतर युद्धांमुळे जाणं जमलं नाही. आणि इकडे दिल्ली मात्र स्वतंत्र राहिली, आणि हैदराबादचा निजाम आणि दिल्ली एवढं सोडलं तर संपूर्ण भारत मराठ्यांनी काबीज केला होता. अटक टू कटक आणि पेशावर टू तंजावर ही म्हण प्रसिद्ध आहे. एवढा सगळा एरिया मराठ्यांच्या अंडर होता. फार कमी वेळ राहिला, नंतर लगेच पानिपतचं युद्ध. आणि पानिपतचं युद्ध सुद्धा एक फार अजीब प्रकारचं युद्ध आहे. या युद्धाबद्दल सांगायचं म्हणजे मराठेशाहीत काय काय विचित्र घटना घडल्या पॉलिटिकली त्या काळी, हे ऐकण्यासारखी गोष्ट आहे. पानिपतचं युद्ध करायला मराठी लोक गेले. हे लोक म्हणजे महाराष्ट्रातले आपण गेलो आणि युद्ध कुणाशी केलं तर युद्ध अब्दालीशी केलं, जो फॉरेनर आहे. आणि सपोर्ट कुणाला दिला आपण? दिल्लीच्या मुघलांना दिला. म्हणजे मुघल भारतातले जरी मराठ्यांचे शत्रू असले तरी सुद्धा बाहेरचा मनुष्य येतोय म्हणून त्याला एकजुटीने मराठ्यांनी युद्ध केलं. आणि त्यावेळी कुठल्याही उत्तर भारतातील जाट आणि पंजाबचे लोक आणि काश्मीरचे लोक आणि उत्तर भारतातले अवध वगैरेतले लोक किंवा राजस्थानचे लोक हिंदू लोक असून सुद्धा त्यांनी मराठ्यांना सपोर्ट दिला नाही. उलट मुघलांना सपोर्ट दिला, देशद्रोह केला. मुघलांना नाही, उलट अब्दालीला सपोर्ट दिला. आणि संक्रांत हा सण महाराष्ट्रात फार प्रसिद्ध झालेला आहे, कारण 3.5 लाख भांगडी फुटली, म्हणजे 3.5 लाख लोकांचं शिरकाण झालं या युद्धात. पण या युद्धाची फलश्रुती काय झाली हे पण ऐकण्यासारखं आहे. हा देश प्रेमी लोकांनी केलेलं युद्ध आहे भारताला वाचवायला फॉरेनर्स पासून. आणि त्याचा इम्पॅक्ट हा झाला की आज तारखेपर्यंत खैबर खिंडीतून नॉर्थ मधून एकही अटॅक भारतावर झालेला नाही. हे पानिपतचं युद्ध झाल्यानंतर. पानिपतच्या युद्धावर पुष्कळ अनेक लोकांनी पुष्कळ गोष्टी लिहिलेल्या आहेत, त्या तुम्हाला माहितीच असतील. पण ही एक घटना ऐकण्यासारखी आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बाजीराव पेशवे फर्स्ट हे ऍट ए टाइम पेशवे होते आपल्या सातारा आणि कोल्हापूरच्या ह्याचे छत्रपतींचे. म्हणजे अनेक दिल्लीच्या बादशाहची वजीर पण होते. म्हणजे ऍट ए टाइम ह्याचे पण प्राईम मिनिस्टर होते मुघलांचे, आणि ऍट ए टाइम प्राईम मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र मराठी राजसत्ता. लाल किल्ल्यावर एकच सरदार आहे ज्यांनी
मराठी सरदार आहे ज्यांनी लाल किल्ल्यावर ऑफिशियली किल्ला त्याच्या अंडर होता, आणि महाजी शिंद्यांनी ग्वाल्हेरच्या भालेराव नावाच्या सरदारांचं नाव आणि त्यांचा फोटो लाल किल्ल्यात लागलेला आहे. बाकी सगळे मुसलमानी आणि मुघली सरदारांची नावं आहेत हू वेअर कंट्रोलिंग लाल किल्ला. लाल किल्ला महाजींनी कंट्रोल केला होता आणि वजीराची वस्त्र आणून पेशव्यांना त्यांनी दिली होती. म्हणजे ऍट ए टाइम हे पॅराडॉक्स आपल्याला दिसून येतो या मराठेशाही. आणखीन पाहण्यासारखी गोष्ट या वडिलांनी त्या प्रयोजन, ह्या चार्ट कशासाठी बनवला हे सुद्धा वडिलांनी स्वतःचं मनोगत याच्यात लिहिलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता, त्यात मी वाचत नाही. आणि हे कालचक्र आहे. हे कालचक्र एक फारच वेगळ्या प्रकारचं चक्र वडिलांनी, काइंड ऑफ अ फॅन्टसी वी कॅन से, 240 वर्षाचा इतिहास मराठेशाहीचा वडिलांनी एका चक्र फॉर्म मध्ये, क्लॉक डायलच्या फॉर्म मध्ये त्याला बसवलेला आहे. 1620 to 1860 हा काळखंड त्यांनी घेतला आहे. आणि हे क्लॉक डायलचे टाइम आहे सकाळी 6 ते संध्याकाळी 6. आणि सुरुवातीला जवळजवळ 6:15 6:30 शिवाजीचा जन्म होतो. 9च्या आसपास शिवाजी वारले 1680 मध्ये. आणि मॅक्झिमम पानिपतचं युद्ध व्हायच्या जस्ट आधी अटक ते कटक जी पेशवाई होती ती मॅक्झिमम एक्सटेंट ऑफ मराठा एम्पायर 1758, आपण तिकडे चार्ट पाहिलाच आहे. 3 वाजता जवळजवळ दुपारी पेशव्यांनी सरेंडर केलं 1800 मध्ये पुणे. आणि इंग्रजांनी नंतर कावीज करून 1860 मध्ये 1857 मध्ये झाशीच्या राणीचं बलिदान झालं आणि मराठेशाही अस्तित्वात संपली. हे कालचक्र तरुण भारतच्या दसऱ्याच्या एका फुल पेज मध्ये त्याचा लेख वडिलांचा छापून मांडलेला आहे. आणि आजचा महाराष्ट्र केवढा दिसतो हाही चार्ट आपल्या कंपॅरिझन साठी वडिलांनी इथे मांडून ठेवलेला आहे. आता या चार्टचं एक वेगळं महत्व आहे. व्हॉट इज द पर्स्पेक्टिव्ह ऑफ दिस चार्ट. तर या चार्टला मोरोपंत पिंग यांनी, RSS चे बौद्धिक प्रमुख यांनी इतिहास पुनर्लेखन समितीद्वारा हा चार्ट नागपूरला त्याचं विमोचन केलं. इतिहास पुनर्लेखन समिती ही RSS ने स्थापन केली कशासाठी, की त्यांचं म्हणणं आहे की भारताचा पूर्ण इतिहास आपण आपल्या दृष्टीने लिहून काढला पाहिजे. कारण आपल्याला हा जो इतिहास शिकवला जातोय हे मेकॉले प्रणित ब्रिटिश लोकांनी हा इतिहास शिकवलेला आहे आणि त्यांनी त्यांच्या दृष्टीने हा इतिहास लिहिला आहे. भारतीय लोक मूर्ख होते, ते लायक नव्हते आणि त्यांची मानसिक गुलामगिरी ठसवण्यासाठी हा इतिहास ड्युरँड, डफ आणि अशा वेगवेगळ्या लोकांकडून ब्रिटिश लोकांनी मराठ्यांचा इतिहास आणि टिपू सुलतानचा इतिहास आणि सिखांचा इतिहास या वेगवेगळ्या पैसे देऊन नोकरी ठेवलेल्या अशा लोकांद्वारे खोटा रचलेला इतिहास लिहून काढलेला आहे. आणि भारताचा जाज्वल्य इतिहास आपण स्वतः भारतीय लोकांनी लिहिला पाहिजे म्हणून इतिहास पुनर्लेखन समिती कार्य करत आहे. तर इतिहास पुनर्लेखन समितीचा एक मोठं ऑल इंडिया कॉन्फरन्स म्हैसूरला झाली होती. तिथे मोरोपंत पिंग यांनी ह्या चार्ट सगळ्या भारतभराच्या लोकांना दिले आणि हा चार्ट मॉडेल समजून प्रत्येकाने आपापल्या डिस्ट्रिक्टचा, भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यातला इतिहास तज्ञ, तिथल्या लोकल लोकांनी इतिहास आख्यायिका वगैरे वाचून तयार करावा आणि नंतर तो आपण इंटिग्रेट करून भारताचा संपूर्ण इतिहास लिहून काढू अशी ही कल्पना आहे. दुसरं, तिथे जे विमोचन झालं त्या भाषणात मोरोपंत पिंग यांनी पुष्कळ आम्हाला इतर माहिती पण दिली आणि त्यांनी सांगितलं वर्ल्ड मध्ये टू दी टाइम स्केल लिहिलेला अख्ख्या वर्ल्डचा एक इतिहास, हिस्टोग्राम त्याला म्हणतात, तो USA मध्ये अवेलेबल आहे आणि त्याच्यात त्यांनी भारताचा इतिहास विचित्र रीतीने लिहिलेला आहे. कारण त्यांना स्वतःचं डॉमिनेशन वेस्टर्न लोकांना ठेवायचं आणि म्हणून ते काय म्हणतात की रामाचा जन्म नंतर झाला आणि कृष्णाचा जन्म आधी झाला. अशा प्रकारच्या खोट्या गोष्टी ते मांडत असतात कारण त्यांच्या नॅरेटिव्हला ते जास्त उपयोगी आहे. आणि ते आपल्या सगळ्या देवदेवतांचा आणि आपल्या सगळ्या काय चांगल्या गोष्टींचा
हनन करत असते. आता मराठा हिस्ट्री चार्ट मध्ये ही प्रसिद्ध वाक्य सुद्धा वडिलांनी लिहिलेली आहे, म्हणजे उद्धृत केली आहे. फर्स्ट कॉन्कर कोंडाणा फोर्ट देन सन्स मॅरेज, म्हणजे तानाजीचं हे वाक्य आहे. आधी काय लगीन कोंडाण्याचे मग रायवाचे. तसंच मुळे सगळी झाडाच्या मुळावर घाव करा, फांद्या आपोआप खाली पडतील, हे बाजीराव पहिल्यांचं वाक्य. आणि इथे लोकमान्य टिळकांचं आपलं प्रसिद्ध वाक्य स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे. ही वाक्य मराठीतच वाचायला पाहिजे, इंग्लिश मध्ये कन्व्हर्ट करून आम्ही लिहिली आहे, पण त्यांनी तो इफेक्ट येत नाही. आणि देहांत प्रायश्चित्त हेच प्रायश्चित्त राघवाला यांनी सांगितलं आहे रामशास्त्री प्रभू. ही महत्वाची वाक्य सुद्धा याच्यात उद्धृत केलेली आहे. तर ह्या चार्टचं हे महत्व आहे. आणि त्या चार्टच्या विमोचनाच्या वेळी विजयराव देशमुख यांचं मोठं कीनोट ऍड्रेस किंवा मोठं भाषण झालं होतं. आणि त्यात विजयराव देशमुखांनी सांगितलं की पानिपत युद्धात मराठे का हरले, आणि त्यांनी हे कारण मीमांसा दिली की पानिपत युद्धात मराठे हरले कारण त्यावेळी पेशवे लोकांनी आणि मराठी सरदारांनी जे जे शिवरायांनी केलं, ज्या ज्या रीतीने शिवरायांनी लढाई केली किंवा बाजीराव पहिल्यांनी लढाई केली, त्याच्या सगळ्या विपरीत उलट्या रीतीने लढाई केली. म्हणजे सगळे इम्पॉर्टंट गोष्टी त्यांनी सोडून दिल्या. आणि तीर्थयात्रेला पुष्कळ बाजार मुंगे घेऊन गेलेला लोक, तीर्थयात्रा करायचं ते काम नव्हतं, तिथे लढाई करायला पाहिजे आणि वेगवेगळ्या नॉर्थच्या लोकांना बरोबर घेऊन जायला पाहिजे, सगळ्यांना एकत्र करायला पाहिजे. ते मराठ्यांनी त्यावेळी केलं नाही, आपल्या लीडर्स लोकांनी. आणि त्यांनी त्यावेळी उद्धृत केलं 5F, हे चर्चिलचं प्रसिद्ध वाक्य आहे वर्ल्ड वॉरच्या वेळी. देर आर 5 F's: फाइंड द एनिमी, फेच द एनिमी, फाइट द एनिमी, फिनिश द एनिमी. आणि हे 5 F जे चर्चिलनी शोधून काढले किंवा वर्ल्ड वॉर मध्ये म्हटले, ते 5 F यूज करून शिवरायांनी अफजल खानाला जावळीच्या तिथे त्याला यमसदनात पाठवले. ते युद्ध कसं जिंकलं याचे पूर्ण वर्णन विजयराव देशमुखांनी त्या भाषणात केलं होतं. तर युद्ध नीती कशी असावी आणि कशी नसावी याबद्दल रामदासांनी सुद्धा शिवाजीरायांना बोध दिलेला आहे. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे पहिले बाजीराव हे एकमेव दुनियेतले सेनापती आहेत ज्यांनी अनेक लढाया केल्या, पण एकही लढाईत त्यांची कधी हार झाली नाही. नेपोलियन, हिटलर सगळे कधी कधी हरले, सिकंदर सुद्धा हरला, परंतु बाजीराव पेशवे कधीही कुठेही हरले नाही. कारण स्पीड ऑफ मुव्हिंग, शिवाजीरायांचं लढाई याच्यात गनिमा काव्यात एवढी स्पीड असायची शिवाजीची की ब्रिटिश लोकांनी त्यांच्याकडे जे खाली ते पाठवले वापिस, त्याच्यात लिहून ठेवलंय की शिवाजी केव्हा सुरतमध्ये असतो आणि केव्हा तो वसईत असतो आणि केव्हा ठाण्यात असतो हे आम्हाला कळत नाही. त्यांनी तोटे निर्माण केलेत आणि आपले डुप्लिकेट्स वापरतो का युद्धात, हा ब्रिटिशांना प्रश्न पडला. म्हणजे अशा प्रकारची युद्धनीती शिवाजींनी अवलंबली होती. तर हा जो मराठी जो चार्ट आहे तो 30 इंच बाय 45 इंच या फुल साईजचा आहे. आणि इंग्लिशचा चार्ट नॅच्युरली इंग्लिशला वाक्य बनवायला जास्त शब्द लागतात आणि जास्त जागा लागते, म्हणून हा 36 इंच बाय 48 इंचचा हा चार्ट बनला आहे. आणि या चार्टला पानिपत कादंबरीचे प्रसिद्ध लेखक श्री विश्वास पाटील आणि पुण्याचे इतिहास तज्ञ श्री स मा गर्गे यांनी हा चार्ट स्टडी करून वडिलांनी त्यांना आधी दिला होता आणि त्यांनी याची शिफारस केली आहे आणि याची ऑथेंटिसिटी कन्फर्म केलेली आहे. असा हा चार्ट आमच्या वडिलांनी तयार केला. आणि आता व्हॉट इज द फ्युचर, म्हणजे फ्युचर काय, तर या इतिहासापासून आपण काय शिकायला पाहिजे आणि पुढं पॉलिटिक्स मध्ये किंवा कुठेही काय कार्य करायला पाहिजे त्या दृष्टीने मी स्वतः रिसर्च वगैरे करत असतो फिजिक्स वगैरे मध्ये. त्यामुळे रिसर्च पॉइंट ऑफ व्ह्यू मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो. हा चार्ट माझ्या भावाने आता सांगितलं गुण टू द हिस्टोरियन्स,
हा चार्ट डिजिटल फॉर्म मध्ये आहे. प्रत्येक वर्षाच्या टाइम स्केलवर घटना लिहिलेल्या आहेत, ज्या 650 घटना आहेत. तर या सगळ्या घटनांमध्ये आपण आता कुठल्याही एका घटनेवर क्लिक केलं तर तिथून त्या घटनेच्या आजूबाजूच्या घटना आणि त्यावेळी वेगवेगळ्या ठिकाणी काय काय कार्य होतं डिटेलमध्ये सगळ्या पुस्तकांची लिस्ट इथे यायला पाहिजे. सगळ्या रिसर्च स्कॉलरच्या लेटेस्ट पेपर्सची लिस्ट इथे आली म्हणजे हे फ्युचरमध्ये आपल्या इतिहास स्टडी करणाऱ्या तरुणांनी हे कार्य करायचं. प्रत्येक याच्यावर क्लिक करायचं आणि तिथे तुम्हाला सगळे डिटेल्स मिळतील आणि ते सर्च करून तुम्ही ईच अँड एव्हरी आयटम सर्च करून पुन्हा वेगळ्या रीतीने डिटेल्ड मॅक्रो इतिहास लिहिता येईल. तर हे जे डिजिटायझेशनच्या युगात आपल्या मोठमोठ्या लायब्रऱ्या सुद्धा सरकार डिजिटाईज करत आहे आणि याला सरकार पुष्कळ अनुदान पण देत आहे. म्हणजे भांडारकर लायब्ररी पुण्याची किंवा सरस्वती महाल नावाची प्रसिद्ध लायब्ररी आहे तंजावरची, तिथे लाखो भूमिपत्र आणि संस्कृत मधलं लिटरेचर भारताचं जपून ठेवलेलं आहे. तर ती लायब्ररी, या लायब्रऱ्या डिजिटाईज होत आहे किंवा झाल्या आहेत. डेक्कन कॉलेजची लायब्ररी, आता त्याला युनिव्हर्सिटी म्हणतात. फर्ग्युसन कॉलेजची लायब्ररी, त्याला सुद्धा आता युनिव्हर्सिटी म्हणतात. तर ह्या सगळ्या लायब्रऱ्यांमधलं डिजिटाईज मटेरियल ऍट ए टाइम एकत्र कुठल्याही रिसर्च स्कॉलरला कुठेही बसून पाहता येईल अशा प्रकारची व्यवस्था करायला पाहिजे आणि त्याच्यात नवीन रिसर्च स्टुडंट्सनी पुढे यायला पाहिजे आणि अशा रीतीने IT चा उपयोग करून आणि डिजिटायझेशनचा उपयोग करायला पाहिजे. UGCने आजकाल हा कायदा केला आहे, कुठलाही PhD थेसिस भारतात कुठल्याही विषयावर पब्लिश होईल तर तो डायरेक्टली कम्प्लीट थेसिस UGCच्या वेबसाईटवर सगळ्यांना अवेलेबल राहील. तो इट इज पब्लिश ओपन फॉर ऑल आणि त्याच्यात प्लेगियरिझम म्हणजे चोरीमारी चालत नाही. तुम्हाला चोरीमारीचं एक सर्टिफिकेट द्यावं लागतं. त्यांच्याकडे सॉफ्टवेअर्स आहेत, ते कन्फर्म करतात की तुम्ही दुसऱ्याचं रिसर्च किंवा दुसऱ्याचं मटेरियल किंवा दुसऱ्याचा पेपर मधून काही चोरला आहे तर किती % चोरला आहे याचे सॉफ्टवेअर्स तुम्हाला अवेलेबल आहेत आजकाल आणि त्या सॉफ्टवेअरचं सर्टिफिकेट दिल्याशिवाय PhD थेसिस कुठल्याही युनिव्हर्सिटीत भारतात ऍक्सेप्ट होत नाही. आणि गुजरात युनिव्हर्सिटी अहमदाबाद ही प्रचंड कार्य करून आमच्याकडचे असलेले हजारो थेसिस गेल्या 40-50 वर्षातले या युनिव्हर्सिटीतले सगळे स्कॅन करून अपलोड केलेले आहे. म्हणजे अशा प्रकारचं प्रचंड कार्य आपल्या देशात अर्वाचीन काळात IT चा उपयोग करून केलं जात आहे आणि हे कार्य आता पुढे भविष्यात आपल्या लोकांना रिसर्च करायला फार उपयोगी पडेल. म्हणजे द फ्युचर ऑफ दिस चार्ट विल मल्टिप्लाय सो मेनी टाइम्स. आता हा चार्ट ग्राफिकल आणि क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्ये कंटेम्पररी रूलर्स बिलॉंगिंग टू 25 प्रॉमिनंट मराठा डायनेस्टीज इथे दाखवलेले आहेत आणि हे कॉम्बिनेशन सॅफ्रन कलर कॉम्बिनेशन सुद्धा वर्णांनी विचार करून नीट नेटकं मांडलेला आहे. आणि इतिहास स्टडी केल्यामुळे काय होतं, बट ड्यू टू टीचिंग फ्रॉम ओल्ड इंडियन एपिक्स अँड इन्स्पिरेशन फ्रॉम मा जिजाबाई, Shivaji Maharaj united the Maratha youths and made them to realize their inherent qualities of bravery and statesmanship. He imbibed in them the spirit of freedom and self-respect. He challenged and defeated the sultanates by guerrilla warfare. Then Shivaji founded his Swaraj and proved that Marathas were also capable of governing this kingdom. Thus, he created a distinct identity of Maratha power in other parts of India. तर सांगायचा महत्वाचा आणखीन एक या मराठी जायचं महत्व काय आहे आजच्या तारखेला. आजच्या तारखेला तुम्ही मागे वळून पाहिलं तर भारताचा इतिहास लिहायचा झाला तर सगळ्यात जवळ राज्य कोणाचं, जे भारतीय राज्य ब्रिटिशांचं सोडलं तर हे मराठा राज्य. आणि मराठा राज्यामध्ये 25 राजे लोक 1950 पर्यंत असल्यामुळे त्यांच्याकडे सगळं लिखित स्वरूपात डॉक्युमेंट्स अवेलेबल आहेत. आणि असे डॉक्युमेंट तुम्हाला मुघलांचे थोडेफार सापडतील, मुघल काळातले सापडतील, त्या काळातले मिळतील, पण त्याच्या पलीकडचे डॉक्युमेंट्स म्हणजे चंद्रगुप्त होते किंवा सौर साम्राज्य होतं किंवा समुद्रगुप्त आहे किंवा चाणक्य आहे किंवा रामायण महाभारत, याचे डॉक्युमेंट्स मिळणं कठीण आहे. कारण त्या काळी लिखित स्वरूपात मिळणं कठीण, भूर्जपत्रावर असेल ते संस्कृत मध्ये. म्हणजे लेटेस्ट नियरेस्ट पॉसिबल लुकिंग बॅक फ्रॉम टुडे हे मराठा साम्राज्य.
तर त्याच्यातलं भारतीयत्व किंवा भारतीय साम्राज्य डिटेलिंग मध्ये आपल्याला ही माहिती मिळू शकते. इतर माहिती आर्किओलॉजिकल इथून तिथून शोधलेली त्याच्यात जास्त कंजेक्चर अँड व्हेरी डिफिकल्ट टू प्रूव्ह आणि व्हेरी डिफिकल्ट टू कन्फर्म अशा प्रकारचं म्हणजे इतिहास म्हणता येईल. पण भारतीय स्टाईलनी इतिहास भारतीय दृष्टिकोनातून लिहायचा झाला तर मराठा एम्पायर इज द नियरेस्ट एम्पायर फ्रॉम टुडे. सो वी गेट लॉट ऑफ मटेरियल, संसाधन पुष्कळ मिळतील आणि ब्रिटन मध्ये याचं पुष्कळ मटेरियल मिळेल. तर हे सगळं गोळा करून आपला एक सुसूत्र रूपात खरा इतिहास लिहिला पाहिजे. आपल्याकडे इतिहास म्हणजे असे घडले, हे सत्यच घडले आपण लिहितो. पण इंग्लिश मध्ये याला शब्द जो आहे तो खरा नाहीये. ही स्टोरी म्हणजे जो जिंकलेला मनुष्य आहे त्यांनी जी लिहिली स्टोरी त्याच्या उपयोगी राज्यकारण्याच्या दृष्टीने म्हणजे तो खोटाच असतो, तो खरा इतिहास नसतो. हा शब्द ब्रिटिश लोक किंवा फॉरेनर्स वापरतात आणि आपण फक्त इतिहासच हा शब्द वापरतो. आणि आपल्या देशात आता तुम्हाला सांगायला हरकत नाही की रामायण आणि महाभारत आपली पुराणं ही सुद्धा इतिहासच मानली जातात. आजकालच्या लँग्वेज मध्ये त्यांना प्रूफ देणं कठीण आहे आणि म्हणून हे लोक मायथॉलॉजी किंवा मिथ पासून मायथॉलॉजी म्हणजे हे सगळं खोटं आहे. आणि म्हणून हे गोरे लोक काय म्हणतात की तुमचा हा इतिहास आम्हाला मान्यच नाही, असा इतिहास नसतो. रामायण महाभारत हे काही इतिहास नाही आहे, काही घडलेल्या गोष्टीच नाही आहेत, या तुम्ही कल्पना करून उत्पन्न केलेल्या गोष्टी आहेत, मिथ्स आहेत. पण हा संपूर्ण इतिहास आहे आणि हा इतिहास आहे अनेक रामसेतू आणि अनेक गोष्टी भारतातल्या पाहून त्याचा इतिहास त्या रीतीने लिहिण्याचा प्रयत्न सुद्धा आपण करणार आहोत इन नियर फ्युचर. आणि काही वर्षांनी हे कन्क्लुझिव्हली प्रूव्ह होईल, म्हणजे ऑलरेडी झालेलंच आहे की रामायण महाभारत हे सगळं भारतीय संस्कृतीने दुनियेला प्रदान केलेलं प्रचंड जे सिव्हिलायझेशन व्याहात आतापर्यंत चालत आलेलं आहे त्याची सगळी डिटेल्स आपल्याला येत्या 40-50 वर्षात हे कार्य आपल्या देशात होईल आणि त्यासाठी यंगस्टर्सनी पुढे यायला पाहिजे. आता तुम्हाला आणखीन काही मजेदार गोष्टी सांगतो. आमच्या वडिलांचा जन्म, शिवछत्रपतींचा जन्म आणि गुरुजी गोळवलेकरांचा जन्म एकाच दिवशी झालेला आहे. अर्थात ते सण वेगवेगळे आहेत. हे कोइन्सिडन्स म्हणून तुम्हाला माहिती देतो मी. तुम्हाला आता आम्ही मराठा चार्ट मराठीत कसा दिसतो हा चार्ट तो तुम्हाला दाखवतो. त्याचा हा मराठीतला चार्ट आहे आणि त्यात हे सगळं अर्थातच घोषवाक्य मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, रणगर्जना हर हर महादेव, युद्धनीती गनिमी कावा, दैवत मराठेशाहीतली मराठ्यांची आणि महाराष्ट्राची प्रमुख दैवत तुळजा भवानी, विठ्ठल रखुमाई, खंडोबा, ज्योतिबा, गणपती, मारुती, महादेव असे उल्लेख मिळतात. श्रीराम आणि ही त्या काळातली जे आता इंग्रजीत दाखवलं होतं त्या काळातली महाराष्ट्र आणि आसमंतातली आजूबाजूच्या परिसरातली त्या काळात असलेली अन्य राज्य त्यांचा इथे उल्लेख आहे. प्रमुख राज्यकर्ते हे जे आपण इंग्रजीत पाहिलं आणि त्यामुळे ही ओरिजिनल जी मराठी वाक्य आहेत ती अधिक अर्थात हा फोटोग्राफ घेतलेला असल्यामुळे तो अर्थात इतका क्लिअर नाही आहे, कारण आता हा जुने फॉर्मॅट उपलब्ध नसल्यामुळे त्याचं पब्लिशिंग आता मराठीतलं करणं आम्हाला कठीण आहे. आणि तो जे जुने छापलेले आहेत त्याच्यावरनं याचा फोटोग्राफ घेऊन हा टाकलेला आहे. त्यात इथे म्हटलेलं आहे आधी लगीन कोंडाण्याचे मग रायबाचे हे तानाजींचं वाक्य आहे. नंतर झाडाच्या मुळावर घाव घाला म्हणजे फांद्या आपोआप पडतील हे अशी जशी फार महत्वाची कोटेबल कोट्स म्हणता येतील किंवा हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची हे कोटेशन आहे. तसंच त्यांनी हेही म्हटलं गड आला पण सिंह गेला. जेव्हा तानाजी मालुसरे हे प्राण झाले किंवा रामशास्त्री प्रभुणे यांनी जेव्हा पेशवाईच्या काळात राघोबादादांच्या बद्दल त्यांच्या त्या अपराधाबद्दल त्यांना म्हटलं होतं देहांत प्रायश्चित्ताशिवाय दुसरे प्रायश्चित्त नाही किंवा बचेंगे तू और भी लढेंगे दत्ताजी शिंदेचं वाक्य होतं. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आणि तुम्ही मिळविनच हे लोकमान्य टिळकांचं वाक्य इथे उद्धृत केलेलं आहे.
आणि इथे ती जी राजमंडळींची नावं आहेत ती स्वाभाविकच देवनागरीत मराठीत आहेत. आणि हे सुद्धा सगळ्या मूळ मुद्दे ज्या घटना आहेत त्या सगळ्या मराठीत इथे आहेत. आणि जसं मी म्हटलं की फोटोग्राफ घेतलेला असल्यामुळे हे स्वाभाविकच इतकं क्लॅरिटीमध्ये आलेलं नाही आहे, पण मुळात आहे तो मराठी चार्ट हा असा आहे. आणि यालाच मी तर जरा छोटं करून खालचं मनोगत जो भाग आहे त्याच्याकडे थोडस जाऊया एक क्षणभर. किंवा हाही भाग की मागे इंग्रजीच्या ह्याच्यात जेव्हा उल्लेख केला होता तो असा की छत्रपतींनी आपल्या 34 वर्षांच्या कार्यकाळात जो महाराष्ट्र म्हणजे जो मराठेशाही स्थापित केली, त्यांच्या 34 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी जी मुहूर्तमेढ गुढी उभारली मराठेशाहीची, ज्या काळात असं म्हणतात केवळ हिरवा रंग सर्वीकडे पसरला होता निरनिराळ्या सुलतानांच्या मुळे आणि अक्षरशः आसमानी सुलतानी चालायची भारतात, त्या काळात एक व्यक्ती स्वतःच्या हिंमतीने अशा पद्धतीने उभा करतो, तर तेव्हाचा हा भाग भगव्या रंगात जो दाखवलाय तो त्याच्यानंतरच्या त्यांच्या नंतर साधारण 75 वर्षात 78 वर्षात जे घडवून आणलं त्यांच्याकडनं स्फूर्ती घेऊन त्यांच्या प्रेरणेने सरदारांनी मराठेशाहीतल्या निरनिराळ्या सरदारांनी आणि भारतातल्या निरनिराळ्या ठिकाणी त्यांनी जे राज्य उभं केलं, म्हणजे बडोद्यात गायकवाडी, इंदोरात होळकरांचं राज्य, ग्वाल्हेरला शिंद्यांचं राज्य आणि त्या व्यतिरिक्त पुण्याला वगैरे अर्थात महाराष्ट्रात आहेच. इतरांचा मी मुद्दाम इतरांचे उल्लेख असे केले की सध्याच्या महाराष्ट्राच्या बाहेरची सुद्धा राज्य आणि चक्क अटक आणि इथे कटक हा पूर्ण परिसर काही दिवसांपुरता का होईना पण जे सूर्य तळपत होता त्याचा इथे उल्लेख आढळतो. तो हा भाग हा इथे दिसतो आपल्याला की जशी एखादा प्रेरक नेतृत्व जेव्हा काहीतरी निर्माण करतो त्याच्यानंतर प्रेरणेने प्रचंड कार्य होऊ शकतं. आणि त्याच्यानंतर आजचा महाराष्ट्र जो आपण पाहिला तर तक्त्याचं मनोगत जे मराठीत आहे ते आपल्याला त्याचं प्रयोजन पाहता येतं, ते मराठीत इथे आहे. आणि मग बाकीचे जे उल्लेख मराठीच्या काल्याच्या आजचा महाराष्ट्र आहे इथे अशा पद्धतीने हे आमच्या वडिलांनी तयार केलेला जो तक्ता आपण पाहिला तो हा. आणि आता त्याच्या काहीच ज्या मराठीतल्या हो आता मी दादांचा फोटो दाखवतो जे आता 93 वर्षांचे, अर्थात त्यांना बोलणं वगैरे आता कठीण जातं, ऐकणं तर फारच कमी जवळजवळ नगण्य आहे. त्यामुळेच आजचं प्रेझेंटेशन मध्ये मग ते कधी कधी संयुक्तिक नसतं, त्यामुळे प्रेझेंटेशन त्यांनी केलं नाही आणि त्यांना हे करणंही कठीण गेलं असतं. तर त्यामुळे आपण इथे मध्ये पहा तुम्ही शिवाजी महाराजांचा फोटो आहे इथे भगवा झेंडा आहे, हे ढाल तलवार आहे आणि ही तोफ आहे, हा किल्ला आहे, हे दसऱ्याची स्वारी आहे आणि ही वारकऱ्यांची दिंडी आहे. म्हणजे अशा अनेक साहित्यिक सांस्कृतिक पिक्चर्स सुद्धा याच्यात त्यांनी अंतर्भाव केलेला आहे. हा कदाचित फोटोग्राफ दिसत असावा आता. लोकमान्य संस्कृत विद्यापीठनी दादांना जे डिलीट दिली मानद त्याचा इथे उल्लेख आहे. मराठी शाळेचा इतिहास हा प्रामुख्याने आणि त्या व्यतिरिक्त त्यांचं आत्मचरित्र ज्याचं नाव आहे आठवणींच्या साठवणी, 350 पानी ते पुस्तक आहे. हे सगळं अर्थात प्रामुख्याने मराठी शाळेच्या इतिहासासाठी त्यांना डिलीट या मानद पदवीने 2016 साली सन्मानित करण्यात आलं. आणि विद्यानिधी उपाधी जीवनगौरवार्थम भवते प्रददामः संस्कृतमध्ये हे सगळं, कारण हे संस्कृत विद्यापीठ आहे. तर त्याचा उल्लेख असा दिसतो आपल्याला लोकमान्य संस्कृत विद्यापीठाचं कुलपती कुलगुरू तथा व्यवस्थापन परिषद तथा विद्या परिषद सदस्य द्वारा प्रमाणीक्रियते यत वगैरे वगैरे. तर असा एक उल्लेख सापडतो. हा एक फोटोग्राफ स्थिती मानद उपाधि प्रदान समारोह अस्मिन् कार्यक्रमे डॉक्टर डी ब्राह्मणराव, श्री लेवलिया, श्री विजय भागवत, श्री राहुल जैनश्च तत्तदुपाधिभिः सम्मानिताः. मुंबई हे वडिलांना डिलीट पदवी दिल्यावर तिथल्या कार्यक्रमाची व्हिडिओ क्लिपिंग जे न्यूज मध्ये दाखवलं होतं त्या दिवशी ऑल इंडिया न्यूज मध्ये, तो टीव्हीचं क्लिपिंग मी तुम्हाला आता दाखवलं. हा आमच्या वडिलांचा त्यावेळेचा फोटो आहे. लोकमान्य विद्यापीठ असल्यामुळे दादांनी पगडी वगैरे चा वापर करून मानद डिलीटचा स्वीकार केला.
तेव्हाचा नंतर आम्ही ह्याच्यात आल्यानंतर निवासस्थानी आल्यानंतर काढलेला फोटोग्राफ. नमस्कार सगळ्यांना, माझं नाव ओंकार लेले. चेतन दादा बरोबर कधी कधी मी संपर्कात असतो आणि त्यामुळे आजचा कार्यक्रम करण्याची कल्पना त्याची आणि माझी आमची एकत्रित होती. मला ऍक्च्युली जे सांगायची इच्छा होती ती म्हणजे अशी की मी एक आर्किटेक्ट आहे आणि बिईंग अन आर्किटेक्ट असल्या कारणामुळे डिझाईन आणि काय म्हणतात त्याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन हे जे सगळे विषय असतात हे माझ्या खूप जवळचे आहेत. मला खूप आवडीचे हे विषय आहेत आणि या विषयांचा अभ्यास अर्थातच मी शालेय जीवनात केला, शालेय किंवा महाविद्यालयीन जीवनामध्ये केला. अमेरिकेमध्ये सुद्धा मास्टर्स आर्किटेक्चरमध्ये मास्टर्स मिळवायला मी होतो. पण ग्राफिक डिझाईन हा एक अतिशय जवळचा माझा विषय आहे आणि त्याचं श्रेय मला वाटतं मी आजोबांनाच देईन. तर आम्ही लहान असताना आजोबांनी मला वाटतं 99 मध्ये वगैरे हा चार्ट बनवण्याचं कार्य 96 मध्ये सुरू केलं. 99 पर्यंत त्यांनी हा चार्ट पब्लिश केला होता. पण आम्ही लहानपणापासून हे पाहत आलोय. आजोबांचं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड असल्यामुळे आणि नुसतंच साधं सुद्धा इंजिनिअरिंग नाही तर ते प्रॉपर काय म्हणतात त्याला मशीन ड्रॉइंग आणि या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचा प्रचंड एक्सपिरियन्स होता आणि त्यांचा इतिहासातली त्यांची गोडी. त्यामुळे त्यांनी बऱ्याच ग्राफिक डिझाईन कॉम्पिटिशन्स, लोगो डिझाईन कॉम्पिटिशन्स मध्ये बक्षिसं जिंकली आहेत त्यांच्या तारुण्यामध्ये. आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी त्यांचा मोर्चा हा ऐतिहासिक अभ्यास करण्याकडे वळवला तेव्हा मी लहान असताना मला तेव्हा ते लक्षात आलं नाही, पण आता मला लक्षात येतंय. सो आता तुम्हाला तो हा नकाशा दिसत असेल इथे. तर हे जे सगळं तुम्हाला जो फॉर्मॅट दिसतो आहे हा आजोबांनी स्वहस्ते किंवा स्वतःच्या कल्पकतेने तयार केलेला फॉर्मॅट आहे. हा असा कुठलाही फॉर्मॅट माझ्या तरी माहिती तसा फॉर्मॅट नाहीये. बराच या विषयाबद्दल थोडा अभ्यास केल्यानंतर मला हे जाणवलं की ह्या ज्या कल्पना आहेत छोट्या छोट्या, ह्या कल्पना अशा आपल्याला जेव्हा सुचतात आणि आपण त्या सगळ्या एकत्र करतो. म्हणजे ह्याच्यातल्या काही गोष्टी, फॉर एक्झाम्पल आता 5-10 जी वाक्य उद्धृत केलेली आहेत इथे महत्वाची वाक्य म्हणून, अशी असंख्य वाक्य आपल्याला उद्धृत करता येतील. पण त्याच्यापैकी पण जी महत्वाची वाटली किंवा या पूर्ण टाइमलाईन मध्ये हा जो कलर कोडिंगचा त्यांनी एक वापर केलेला आहे आणि त्याला सेंटरमध्ये ठेवून उजवीकडे घटना लिहिणं आणि डावीकडे काय म्हणतात त्याला 25 राजवटींची ओळख एखाद्या माणसाला होऊ शकते अशी त्याची रचना करणं. त्याचबरोबर आजूबाजूला विविध चिन्ह त्या काळातली महत्वाची त्यांचा वापर करणं. त्यानंतर सगळ्यात महत्वाची मराठेशाही मधली सगळ्यात महत्वाची राजवट ही शिवाजी महाराजांची होती म्हणून त्यांना एक विशेष स्थान आहे इथे. त्यांना प्रॉपरली तसं कलर कोड करणं. हा जो त्यांचा मराठेशाहीचे जे एक्सटेंट्स होते सगळ्यात हाय पॉइंटला असताना कटक पासून कटक पर्यंत त्याचा हा जो नकाशा तयार केलाय त्याच्यासाठी केलेलं कलर कोडिंग. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे कालचक्र तयार केलंय आजोबांनी, दिस इज कम्प्लिटली अँड एंटायरली आजोबांची ओरिजिनल आयडिया. सो हा पूर्ण चार्ट करण्याच्या मागे इन्स्पिरेशन भलेही इतिहासाचा अभ्यास करून त्याची मांडणी करणं असेल, पण त्याची मांडणी करता करता सुचलेलं त्यांना त्यांच्या किंवा कल्पना विश्वातून तयार झालेलं त्यांनी हातानी ह्याचा सगळ्याच्या वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये ते ड्रॉ केलेलं आणि ते ड्रॉ केलेली गोष्ट पुढे ते डीटीपी वाल्याकडे घेऊन जाऊन या सगळ्या गोष्टींना ऍक्च्युली त्याचं मूर्त स्वरूप आणणं हे सगळं काम त्यांनी करणं किंवा काकानी त्याच्यामध्ये बरेच कष्ट घेतलेत, पद्मनाभ काकानी. तर या सगळ्या गोष्टी करणं, या सगळ्याचा मिलाफ म्हणजे हा तयार झालेला नकाशा आहे. ह्याच्यामध्ये अर्थातच त्यांचा खूप अभ्यास होता आजोबांचा. पण आज हे प्रेझेंटेशन परत एकदा बघून आणि अशा फॉर्मॅटमध्ये बघून आणि एवढ्या सगळ्या लोकांमध्ये बसून बघून मला ही म्हणजे काय म्हणतात त्याला, मला हे इन्स्पिरेशन परत एकदा मिळालं. काकाजी आता मला म्हणाला किंवा आपल्याला सगळ्यांना म्हणाला की ह्याचं फ्युचर काय पुढे. हा एवढा सुंदर प्रकार तयार केलाय पण ह्याच्या ह्याच्यामध्ये अजून आपण ऍडिशन्स करू शकतो किंवा वेगवेगळ्या स्टेट्सनी किंवा वेगवेगळ्या
जिल्ह्यांनी आपापल्या इतिहासाचा अभ्यास करून असे नकाशे तयार करावेत, सो दॅट आपण सगळं त्याला कन्सॉलिडेट करून स्वतःचा एक इतिहास निर्माण करू शकतो. पण त्या पलीकडे जाऊन डिजिटाईज करून ह्याच्यामध्ये जसं विकिपीडियावरती लिंक्स अवेलेबल असतात, तसं ह्याच्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी इंटरलिंक करू शकतो. ह्याच कार्याला पुढे घेऊन जाण्याचं इन्स्पिरेशन आज मला मिळालेलं आहे. एवढंच मला सगळ्यांना सांगायचं होतं. सो राजा काका, तुझी आयडिया मांडलेली आहेस, आम्ही काकाला प्रेमाने राजा काका म्हणतो, तर तू जी आयडिया मांडलेली आहेस त्याला पुढे घेऊन जाण्याचं काय म्हणतात त्याला कार्य मला हाती घ्यायला प्रचंड आवडेल आणि ते मला असंच सगळ्यांबरोबर शेअर करायचं. चॅट मध्ये एक प्रश्न आलेला आहे. मराठास कॅप्चर्ड फोर्ट नियर बाय कन्याकुमारी. लास्ट टाइम वी सॉ इट इन 2012. Guide mostly talked about how Marathas captured this fort. We did not see that part of Tamil Nadu, Kerala shown in the Maratha Empire map. आता हा जो प्रश्न विचारला आहे त्याचं मला ज्ञान माहित नाहीये जास्त, पण मी वडिलांना जरूर आज सांगेन आणि त्यांचं उत्तर जे मिळेल ते तुम्हाला ओंकारच्या थ्रू निश्चित पाठवेल. आता काय होत आहे, आपण भारतात पहा, तुम्ही कुठल्याही मंदिरांमध्ये जा, अहिल्याबाई होळकरांनी फार मोठं सामाजिक कार्य केलं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि अहिल्याबाई होळकरांनी एक ट्रस्ट उत्पन्न केला आणि त्यांचं राज्य असताना त्यांनी भारतातली सगळी मंदिरं जीर्णोद्धार केलेली आहे. म्हणजे सोमनाथापासून ते महाकाळापर्यंत ही मंदिरं आणि इतरही भारतातली तिरुपती वगैरे अनेक ठिकाणी यात्राधामांच्या ठिकाणी मंदिरं अहिल्याबाई होळकरांनी जीर्णोद्धार केलेला आहे. तसंच महाजी शिंद्यांचे वंशज जी शिंदेशाही आहेत त्यांनी विठोबापासून अनेक विठोबा रुक्माई पंढरपूरचे आणि अनेक मंदिरांना त्यांनी पुष्कळ दान धर्म आणि काय त्याला म्हणतात धर्मशाळा बांधून दिल्या आहेत. एवढंच नाही तर देवाला पुष्कळ अलंकार पण अर्पण केलेले आहे. तर ते अलंकार प्रत्येक ठिकाणी प्रॉपरली आहेत का नाहीत आणि अस्तित्वात आहेत का नाही याची सगळं ऑडिटिंग करायला माझे आजोबा शिंदे सरकारांच्या नोकरीत होते बिफोर इंडिपेंडन्स, आणि ते ऑडिटर म्हणून दर 2-4 वर्षांनी थ्रू आउट इंडिया त्यांचा दौरा निघायचा टू कन्फर्म आणि टू ऍडमिनिस्ट्रेट दॅट थिंग ऑल्सो. म्हणजे पुष्करला फार मोठं तीर्थस्थान आहे आपलं अजमेरच्या जवळ, आणि तिथे ब्रह्मदेवाचं एक मंदिर आहे आणि तिथे सुद्धा शिंद्यांची पुष्कळ मोठ्या प्रमाणावर बागा बगीचे अनेक प्रॉपर्टी आहे. तर या सगळ्या प्रॉपर्टी या राजे लोकांच्या, भारतातल्या सगळ्या मराठी आणि इतरही राजे लोकांच्या वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या आहेत आणि त्या प्रॉपर्टीजचा ते सांभाळ करतात, आज सुद्धा करतात. आणि जसं आपलं कन्सुलेट असतं ना, की ब्रिटिश कन्सुलेट म्हणा किंवा USA इंडियाची वकील दिल्लीत असतो, असे त्या काळी सुद्धा राजे लोकांनी मंदिरांच्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या ठिकाणी प्रॉपर्टीज केलेल्या आहेत आणि त्या प्रॉपर्टीची देखभाल करतात आणि तिथे व्यवस्थित अजून सुद्धा अनेक लोक करत असतात. थँक्यू सो मच दोघांचेही, काका आणि म्हणजे ओंकारचे बाबा. तर तुमचे खूप खूप आभार. अमेझिंग चार्ट आहे. माझं ऍक्च्युली मला जेव्हा मी ओंकारशी याच्याबद्दल बोललो आज दुपारी, तर त्यावेळेला तो थोडंफार वर्णन करत होता. मला थोडीफार कल्पना येत होती की कशा प्रकारचा हा चार्ट असेल. आपण ज्याला टाइमलाईन म्हणतो, माझ्याकडे खूप म्हणजे वर्ल्ड हिस्ट्री किंवा हिस्ट्री ऑफ इंडिया वगैरे ह्याच्यावरती खूप सारी पुस्तकं आहेत ज्याच्यामध्ये मला मोठी टाइमलाईन वगैरे मिळते आणि मी ती पाहिलेली आहे. त्याच्यामध्ये बरेचदा त्रुटी असतात आणि त्या त्रुटी म्हणजे आपल्या दृष्टीने, जसं तुम्ही मगाशी मुद्दा एक महत्वाचा मांडला की ज्या प्रकारे मेकॉले सिस्टम मधून आपली एज्युकेशन सिस्टम झालेली आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये बऱ्याचदा म्हणजे डेलिबरेट मिस्टेक्स असतात किंवा बऱ्याचदा त्याच्यामध्ये तपशीलच चुकलेला असतो. तर ह्या प्रकारच्या गोष्टी तर घडतातच आहेत, परंतु ही मराठी शाहीचा इतिहास याच्यामध्ये मांडण्याची कल्पना फारच छान आहे आणि ज्या प्रकारे त्यांनी कित्येक बारीक सारीक गोष्टी त्याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत ते फारच म्हणजे खरोखरच सुंदर काम केलेलं आहे त्यांनी. आणि जसं तुम्ही मगाशी म्हणालात की इतिहासाचे अभ्यासक किंवा इतिहासकार मंडळींना ह्याचा सगळ्यात जास्ती वापर करता येईल, कारण इन वन ग्लान्स अशा प्रकारचं सगळं बघायला मिळणं इज अ व्हेरी ब्युटिफुल थिंग. तर हा चार्ट खूपच सुंदर बनवलेला आहे आणि मला त्याचं फार कौतुक वाटतं.
खरंच आजोबांनी म्हणजे आणि हे सगळं बनवायला आणि एवढा सगळा तपशील एका पेजवरती नुसती मांडणी करण्याला नाही, तर त्याचा डेटा कलेक्ट करायला, त्याची अॅक्युरसी चेक करायला हे कित्येक वर्षांचं काम तर हे स्पष्टच दिसतंय. सो व्हिच इज व्हेरी, व्हेरी अप्रिशिएटेड. मला हा प्रश्न आहे, की आता ह्याच्यामध्ये म्हणजे जसा इतिहास असतो त्याचे कॉन्टेम्पररी एव्हिडन्सेस वापरून त्यांनी त्या काळात जेव्हा हे बनवत होते, तेव्हा बनवत असताना त्याच्यामधल्या काही गोष्टी तपशील वगैरे बदललेले असतील. तर त्याची रिव्हिजन प्रोसेस तुम्ही कशी मॅनेज करताय? की आजोबा स्वतःच आता ते कारण त्यांचं वय पण 92 आहे. पण म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही कशा मॅनेज करता रिव्हिजन्स त्याच्यात? आता काही इनअॅक्युरसीज वगैरे मिळाल्या, तर किंवा नवीन तपशील तुम्हाला ॲड करायचा असेल किंवा एखादी गोष्ट काढावीशी वाटली, तर हाऊ आर यू डूइंग इट? तुम्ही जो प्रश्न प्रस्तुत केलाय तो अगदी रिलेव्हंट आहे आणि आता आमच्याकडे याच्यासाठी काही मेकॅनिझम नाही, कारण ऍज ए फॅमिली वी हॅव डन समथिंग आणि वडिलांचं आम्ही फक्त प्रस्तुत केलाय. आता आम्ही दोघं वेगवेगळ्या विषयात असल्यामुळे आम्हाला याच्यात स्टडी जास्त नॉलेज नाहीये. परंतु माझं काय म्हणणं आहे की आजकाल डिजिटल याच्यात नवीन नवीन जशी माहिती येईल वी कॅन गो ऑन ऍडिंग दॅट इज पॉसिबल. किंवा याच्यातून काही त्रुटी काही रिमूव्ह करायचं असेल तेही करता येईल. म्हणजे सॉफ्ट कॉपीत ते इझिली पॉसिबल आहे, दॅट कॅन बी डन. परंतु हा जर का चार्ट पुन्हा रिवाइज करायचा झाला म्हणजे 5 वर्षानंतर किंवा छापायचा झाला तर त्या त्रुटी काढून तो छापला पाहिजे, हे आहेच अर्थात. तर वडिलांनी काय केलं, चार्ट झाल्यानंतर चार्ट व्हायच्या आधी त्यांनी पुष्कळ तुम्ही सांगितल्याप्रमाणे हा सगळा डाटा वेगवेगळा कलेक्ट केला, जो रिसर्च केला. म्हणजे वेगवेगळ्या महाराजांकडे, पेशव्यांकडे वगैरे जाऊन, गायकवाडांकडे त्यांच्या पर्सनल लायब्ररी सुद्धा वडिलांनी जाऊन स्टडी केला, तिथे जाऊन त्यांची परवानगी घेऊन, शिंद्यांची पण, आणि हे चार्ट तयार केला. आता हे सगळं जे टिपण आहे किंवा डिटेल्स आहेत ते त्यांनी वेगवेगळ्या फायलींमध्ये त्यांच्या ठेवलेले आहेत, तर ते आमच्याकडे अजून सुरक्षित आहे. आणि हा चार्ट बनवल्यानंतर सुद्धा गेल्या 15-20 वर्षात त्यांना जे जे मिळत गेलं माहिती त्याची ते गोळा करतच असतात, तर त्याही 2-4 फायली आमच्याकडे आहेत. तर आता हे सगळं मटेरियल एखाद्या रिसर्च इन्स्टिट्यूटला, म्हणजे राजवाड्यांची इन्स्टिट्यूट आहे किंवा भांडारकरांची इन्स्टिट्यूट आहे किंवा डेक्कन कॉलेज आहे, अशा कुठल्या तरी इन्स्टिट्यूटला द्यायला पाहिजे. आणि हिस्ट्री डिपार्टमेंटनी हे कंटिन्युअस रिव्हिजन म्हणजे ही जी प्रोसेस आहे ही करायला पाहिजे. मला अगदी हेच सुचवायचं होतं त्याच्यामध्ये. एकट्याने होण्यासारखं काम नाहीये, पण कारण आता त्यांनी म्हणजे तुमचा हेतू अगदी बरोबर आहे आणि तेच करायला पाहिजे. तर वी विल डेफिनेटली बी हॅपी टू हँड ओव्हर ऑल दिस थिंग इन्क्लुडिंग सॉफ्ट कॉपीज सो दॅट रिसर्च इन्स्टिट्यूट कॅन कंटिन्यू दिस ऍक्टिव्हिटी. जसं आपण पाठ्यपुस्तकं लिहितो ना शाळेसाठी, ती सुद्धा टाइम टू टाइम रिवाइज करावीच लागते. दॅट हॅज टू बी डन. नाही, आणि मला हेच सुचवायचं होतं, कारण आता आजोबांनी एवढं प्रचंड काम करून ठेवलेलं आहे आणि एकाच ह्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या टर्म मध्ये केलेलं आहे ते. सो जवळजवळ 70-80% त्यांनी ऑलरेडी त्याच्यात करून घेतलेलं आहे. आता कसं आहे की इतिहास हा काळाचा पडदा आहे, राईट? तर तो पुढे सरकत राहणार. तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी नवीन उजेडात येणार, नवीन संदर्भ मिळणार. काही इतिहासातले ज्या गोष्टी आपण मानत आलो आहोत त्याच्यामध्ये सुद्धा बदल होणार वगैरे, अशा बऱ्याच गोष्टी होणार. म्हणजे मला आत्ताच एक तुम्ही पहिल्यांदा दाखवतानाच एक गोष्ट त्याच्यात दिसली होती. शिवाजी महाराजांचं जन्मसाल हे पूर्वीच्या काळी वैशाख द्वितीया तिथीच्या दृष्टीने मानायचे आणि मग त्याची हे करून ते 1627 पूर्वीच्या काळात जर तुम्ही 1920, 1930 वगैरे या काळातली जर पुस्तकं वाचली असतील तर त्याच्यात इसवी सन 1627 असं त्यांचं जन्मसाल मानलं जायचं. परंतु त्याच्यामध्ये मग दुसरे काही संदर्भ मिळाले आणि नवीन त्या सरस्वती महाल लायब्ररीमध्ये आपल्याला ते शिवभारत वगैरे मिळालं आणि त्याच्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टी नवीन उलगडलेल्या आणि त्या कुंडली राजस्थानच्या ज्योतिषाकडून मिळालेली कुंडली वगैरे, त्याच्यातून त्यांनी महाराष्ट्रामध्ये एक वाद सुरू झाला तिथीचा, की नक्की तिथी कुठली आणि मग त्याच्यावरून वर्ष वगैरे कुठलं वगैरे. तर मग नंतर 1630चा पक्ष हा सर्व इतिहासकारांनी एकत्रितपणे मान्य केला आणि महाराष्ट्र राज्य इतिहासाने त्यांनी समिती स्थापन केली होती. त्या समितीमध्ये बरेच जण होते, अगदी बाबासाहेब पुरंदरे किंवा मेंदळे आणि माझ्या मते गहखरे वगैरे असे सगळे मान्यवर इतिहासकार मंडळी होते त्याच्यामध्ये. त्यांनी तो 1630 हा शेवटी मान्य केला. त्याच्यामुळे आता नंतरच्या पुस्तकांमध्ये जन्मसाल हे 1630 मानलं जातं, पण आता ह्या चार्टमध्ये 1627 आहे. मग अशा प्रकारचे जे बदल आहेत ते कदाचित, आणि आजोबांनी हे करत असताना
आता प्रत्येक जो डिटेल त्याच्यामध्ये घेतलेला आहे ना, तर त्याचे संदर्भ त्यांनी वेगळे लिहिलेले असतील, की पॉइंट नंबर 1 मध्ये म्हणजे आता 1601 सालचं जे आम्ही लिहिलेलं आहे, तर त्याच्यामध्ये जे काही लाईन लिहिली आहे, तर ते कशातून घेतलं त्यांनी, ह्याचे संदर्भांची एक मोठी लिस्ट आणि हे असेल. मग ते सुद्धा आपल्याला व्हेरिफाय वगैरे असं करत ह्या चार्टला अगदी कुठलं तरी म्हणजे भारत इतिहास संशोधक मंडळ किंवा भांडारकर संस्था अशा प्रकारच्या संस्था फारच चांगलं एडिटिंग त्याचं आणि मॅनेजमेंट त्याचं रिव्हिजन प्रोसेस जी असेल ती अद्ययावत ठेवतील कायम, म्हणजे जेणेकरून आपल्या समोर एक कायमस्वरूपी आणि वर्केबल फॉर्मॅटमध्ये राहील ते. म्हणजे असं नाही की त्यांनी त्या काळात केलं आणि मग ते आता इरिलेव्हंट व्हायला लागलं, असं नाही झालं पाहिजे. तर माझ्या मते ही एक फारच मोठी कामगिरी आहे आणि याचा उपयोग खूप जास्ती करता येईल प्रत्येकाला. टाइम सेव्हर आहे खरंच, की म्हणजे केलेले एफर्ट समोर दिसत आहेत आणि ते आपल्याला वापरता येतील. आपल्या कुठल्याही लेखनामध्ये पुस्तक वगैरे लिहायचं असेल वगैरे तर ह्याच्यामध्ये खूप ह्याचा वापर करता येईल. विच इज अ फॅन्टॅस्टिक वर्क. तुमचा अभिप्राय फारच छान आहे आणि आम्ही या दृष्टीने तुमच्या गायडन्स प्रमाणे निश्चितच करू. आता तुम्हाला या अनुषंगाने 2 छोट्याशा गोष्टी सांगतो. हो. आजकाल हे जे कॉन्ट्रोवर्सी उत्पन्न केली शिवाजींच्या जन्माबद्दल किंवा आपल्या दैवतांबद्दल, हे सगळी कॉन्ट्रोवर्सी हेतुपुरस्सर काही देशद्रोही किंवा आपल्या संस्कृतीच्या विरोधी लोक करत असतात. हे त्यांचं कार्यच आहे. मूर्ती तोडणे, कॉन्ट्रोवर्सी उत्पन्न करणे, चांगल्या गोष्टींचा नाश करणे आणि कॉन्ट्रोवर्सी उत्पन्न करून तुमच्या मनात भ्रम उत्पन्न करणे. आता तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी वडिलांच्या चार्टचं विमोचन झालं ना नागपूरला, त्याच दिवशी आणखीन एक मोठी घटना घडली. ती घटना म्हणजे काय, बॅरिस्टर भारत लॉ म्हणजे पूर्ण वकील समाजाचे चीफ इलेक्टेड त्या काळचे बॅरिस्टर होले नावाचे गृहस्थ आहेत नागपूरचे, आणि त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स हैदराबाद याचे डायरेक्टर अभ्यंकर यांच्याशी चर्चा विचारणा करून एक पुस्तक लिहिलं, म्हणजे भारतीय महाभारत युद्धाची दैनंदिनी. म्हणजे महाभारत युद्ध केव्हा झालं ॲस्ट्रोलॉजिकली कॅल्क्युलेट करून त्याची डेट इयर्स त्यांनी कन्फर्म केले, कारण ते युद्ध 18 दिवस झालं. तर त्याचं पुस्तक जवळजवळ 50-60 पानांचं प्रसिद्ध केलं आणि त्याच्याबद्दलही मोरोपंत यांनी त्या दिवशी सांगितलं. म्हणजे महाभारत हे सुद्धा इतिहास आहे किंवा पुराण हे सुद्धा इतिहास आहे, हे प्रूव्ह कशा रीतीने करता येईल, म्हणजे त्या प्रकारचं सुद्धा अटेम्प्ट चालूच आहे. तर हे सगळं इंटिग्रेटेड ऍक्टिव्हिटी हळूहळू होईल आणि वेगवेगळ्या कालखंडातला मटेरियल अशा रीतीने या मोठ्या रिसर्च इन्स्टिट्यूट हे करू शकतील. ही पुस्तकं सुद्धा अवेलेबल आहे. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? आम्ही प्रश्नांचं हे बघतोय, अजून असे पोस्टेड प्रश्न अजून आलेले नाहीयेत. अजून कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी अनम्यूट करून विचारू शकतात किंवा चॅट मध्ये लिहिलेत तर मी वाचून सांगू शकतो. माधव दादांनी विचारलंय की इज इट पॉसिबल टू गेट अ कॉपी ऑफ द चार्ट यू प्रेझेंटेड टुडे. माझ्या मते हा चार्ट मिळवण्यासाठी आपण ओंकारला विचारू शकतो आणि 1-on-1 मेसेज करता येईल. मला हे माहिती नाही, ओंकार कदाचित हे फ्री नसेल ना कंटेंट, की कॅन यू क्लॅरिफाय? हा, हे कॉपीराइटेड मटेरियल आहे तसं नॅचरली, पण तसं सगळ्यांना उपलब्ध व्हायच्या दृष्टीनेच पब्लिश झालं होतं मराठीमध्ये आणि तक्त्याच्या स्वरूपात रोलेबल प्लास्टिक लॅमिनेटेड नव्हे, फिल्म अशा पद्धतीने रोल करण्याचं. पण त्या व्यतिरिक्त याची काही कॉपीज पेपर फॉर्म मध्ये, फोल्डेबल फॉर्म मध्ये, काइंड ऑफ A4 साईजच्या अशा आमच्याकडे इथे मुंबईत अशा शिल्लक असतील तर आम्ही पाहू शकू, पण त्या मराठीत अर्थात असणार. आणि मग ते कसं काय कुणाला हवं असल्यास पाठवायचं, पोहोचवायचं याच्यावर विचार करता येईल. ओंकार जो शिकागोत आहे आमचा मुलगा, तर त्याच्याशी संपर्क करून रेगीजी आणखी ओंकार तुम्ही विचार करू शकता. अर्थात त्या मराठी प्रती ज्या काही थोड्या बहुत आमच्याकडे आता शिल्लक आहेत तेवढ्याच. रोलेबल फॉर्मॅट मध्ये नाही आहे आता शक्य, म्हणजे त्याच्या 21-22 वर्षापूर्वीच्या. त्या फोल्डेबल फॉर्मॅट मधल्या नॉन लॅमिनेटेड पेपरवर A4 साईजच्या ज्या फोल्ड करून A4 मध्ये आहेत अशा आहेत. पण नवीन
छापायच्या असतील इंग्रजीत वगैरे तर तसा काही आम्ही प्रयत्न, फक्त एक प्रत तात्पुरती छापली होती त्यावेळेस, बाकी काही केलेलं नाही. आणि त्याच्या अर्थात ते इंग्रजीत छापणं तेवढं काय म्हणूया परिणामकारक पण नाही आहे इन माय ओपिनियन. हे मराठीच्या मराठीतच परिणामकारक अधिक असतो. त्या दृष्टीने मराठीतली मात्र आमच्याकडे आता प्रत म्हणजे सॉफ्ट कॉपी उपलब्धही नाही आहे. ती करता येईल किंवा खूप संशोधन करून काही करावं लागेल. ॲज ऑफ नाऊ तशी नाही. ओंकारशी चर्चा करू शकता का? मॅप लिथो नावाचा पेपर असतो, तो A4 पेक्षा थोडासा जाडा असतो आणि तो पेपर 75 GSM किंवा 80 GSM चा असतो. तर त्याचा फोल्डेबल फॉर्म मध्ये आहे, पण त्याचं काय होतंय, त्याच्या घड्या जिथे पडतात तिथे ते कटून जातं. आता 20 वर्ष झाली आता. त्यामुळे ते फार चांगल्या हालतीत नसतील. आणि हे रोलेबल आहे, ते जाड कागदावर ते प्रिंट केलेले आणि फिल्म लॅमिनेट करून वरती आणि खाली लाकडाचे रोल्स आम्ही फिट केले. त्या काही लाकडाचे होते, आता PVC येऊ लागले, त्या काही लाकडाचेच होते. तर त्याचाच लॅमिनेट केलेल्या फिल्म वाल्याचा फोटो घेऊन तुम्हाला जो दाखवला, तो लॅमिनेट केलेला रोलेबल फॉर्मचा आहे. आणि हा जो तुला इंग्लिश मध्ये जो दिसतोय, तो मात्र आजकाल जे नवीन रबरी टाईपचं मटेरियल निघालंय ना, ज्याच्यावर आपण प्रिंट करू शकतो, कॅलेंडर्स वगैरे प्रिंट होतात प्लास्टिक टाईप, तशा टाईपच्या मटेरियल मध्ये प्रिंट केलं. पण एकच पीस आहे, त्याचा एकच पीस केला आहे आणि ह्याचा साईज आहे 3 feet by 4 feet आणि विथ 36 inch by 48 inch आहे. आणि तो जो ओरिजिनल आहे तो मराठीतला, तो 30 inch by 45 inch त्याचा साईज. काका, ह्याची जर एकदा इंग्रजीची जर त्याचा प्रत- PDF मिळाली ना, त्याची जी PDF असेल तर ती तुम्हाला हव्या त्या कागदावरती प्रिंट करता येईल. बरोबर, पण मराठीची PDF नाहीये. हा, मराठीमध्ये ती इलेक्ट्रॉनिक नसल्यामुळे ती त्याला कदाचित एका ठराविक साईज मध्येच तुम्हाला प्रिंट करून आणि त्याचं लॅमिनेशन वगैरे हे कसं वेगळं काम करावं लागेल. या PDF ला सुद्धा काय आहे, मी तुम्हाला जे साईज सांगितलंय ना, ते मिनिमम साईज आहे. कारण त्याच्याहून छोटं केलं ना तर तुम्हाला वाचता येणार नाही. म्हणजे कारण ते फॉन्ट्स वगैरे ते वाचायसाठी, म्हणजे ज्या घटना आहेत त्या छोट्या छोट्या वाचायसाठी तुम्हाला हे 30 inch by 45 inch किंवा 36 by 48 इंग्लिशवाला हे साईज पाहिजे. त्याच्या छोट्या वाचताच येणार. रोल करून मेल करता येईल का? रोल करून ते कुरिअर बिरियरच्या थ्रू पाठवतात. हा, करेक्ट. काका, मला एक प्रश्न आहे. तुम्हाला एवढ्या म्हणजे तुमच्या वडिलांना काही पारितोषिक वगैरे मिळालं की नाही? गौरव झाला की नाही या संबंध कार्याबद्दल? हो, झाला ना. त्यांनी दाखवलं ना, त्यांना मिळालेली मानद डिलीट ची त्यांना पदवी मिळाली आणि जे गौरवाची मी मधला भाग थोडासा मिस केला असेल. या, पण खूपच प्रचंड कार्य केलेले आहे त्यांनी. सो या, किती वर्षाची ही त्यांची तपश्चर्या किती अगदी 60-70 वर्षाच्या मध्ये घालवले असेल त्यांनी शोधायला, करायला. रिटायर झाल्यावर त्यांनी हे काम सुरू केलं आणि 7 वर्ष लागली. 7 years. आणि आधी वेगळ्या प्रकारचा फॉर्मॅट होता. आधी एक ऑल इंडियाचा मॅप बॅकग्राऊंड मध्ये ठेवला होता, जसा वॉटरमार्क असतो ना तसा, आणि त्याच्यावर मटेरियल मांडलं. मग विचार केला नुसता मराठा एम्पायरचाच मांडावा. असे करत करत म्हणजे हे जवळजवळ 8वं फायनल त्यांना पटलं आणि ते 13वं की असं काहीतरी. त्याचे जुने जे आहेत प्रयोग केलेले ट्रायल अँड एरर ते सुद्धा घरी आहेत आमच्याकडे. आणि वेगवेगळ्या साईज मध्ये, साईजही कमी जास्त करून पाहिले. ही वस्तू इथे ठेवायची, ती तिथे ठेवायची, त्या चित्र इकडे ठेवायची, चित्र ठेवायची की नाही वगैरे, कलर्स कोणते द्यायचे, असे अनेक प्रयोग केले 7 वर्षात. आणि लायब्ररीतून मटेरियल गोळा केलं. जयवंतराव टिळक महाराष्ट्राचे स्पीकर होते. त्यांनी केसरी ट्रस्ट जो आहे मराठा ट्रस्ट, त्याच्याद्वारे वडिलांचा सत्कार केला होता पुण्याला. आणि त्यांना लोकमान्यांचे वंशज, आणि त्यांचा सत्कार आमच्या वडिलांचा झाला त्यांनी. आणि RSSच्या मोरोपंत पिंगळे बौद्धिक प्रमुख यांनी याचं विमोचन नागपूरला केलं होतं, महाल कार्यालयाचे तिथे 1999 मध्ये. आणि त्यांचाही सत्कार केला होता. आणि बऱ्याचशा महाराष्ट्रातल्या मराठी TV चॅनल्सवर सुद्धा वडिलांचे इंटरव्ह्यूज याच्याबद्दल झाले आहेत. अच्छा. मॉनिटरी पुरस्कार मिळाला का? कोणता?
काही लाखो किंवा करोडो रुपये कोणी दिले नाहीत का सरकारने वगैरे? असे कोणी दिले नाही. हजारो दिले, हजारो दिले, पण लाखो नाही. आणि DLD मानद पदवी येवल्याच्या संस्कृत विद्यापीठाने दिली आहे वडिलांना आता 2016. हे कार्य अनमोल आहे खरं, पण आय थिंक ही शुड बी रिवॉर्डेड. फारच छान वाटलं बघून. काका अजून इथे सुभाष काकांनी पण एक प्रश्न विचारलाय की ही जी इंग्लिश PDF आहे तुमच्याकडे, इंग्लिश जी फाईल आहे ती PDF इकडे तुम्हाला पाठवता येईल का? हा, ओंकारशी संपर्क करता येईल आणि ओंकारशी मी बोलून पाहतो याच्या बाबतीत काय करता येईल. हा, चालेल, ठीक आहे. म्हणजे मग त्याच्यावर PDF तर आहे, त्यामुळे ती फिजिकली शक्य आहे. तर त्याचं मग पुढे कसं करायचं, काय करायचं, त्याच्यावर काही सुधारणा करण्याच्या दृष्टीने की प्रिंट करण्याच्या दृष्टीने वगैरे हे सगळं तुम्ही ओंकारशी बोलू शकता संपर्क करून. नक्कीच. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का किंवा कमेंट्स वगैरे काही असतील तरी दे आर ऑल्सो वेलकम. तुमच्या वडिलांनी केलं, पण तुम्ही दोघं भाऊ सुद्धा त्याच्यावर अजून हे करता आणि तिसरी पिढी आता तुमचा मुलगा पण तो करतोय. म्हणजे खरं खूप खूप अगदी कौतुकास्पद आहे. मराठ्यांची सगळा इतिहास, 350 वर्षाचा इतिहास एका छोट्या PDF मध्ये दाखवणं, इट्स नॉट अ जोक. खरं खूप कौतुकास्पद आहे. आम्हासारख्या लोकांवर तुमचे फार फार उपकार आहे त्याचे. इतका सुंदर इतिहास एका पानामध्ये पाहणं कधीच शक्य नाही. Yeah, and I think I really want to say की the way the compression of information आणि केवढा विचार करून ती माहिती ज्याप्रमाणे प्रेझेंट केली आहे, जसं ओमकार म्हणत होता, that is really amazing. I mean, we do PowerPoints for living around here and we know first hand की साध्या त्या छोट्या स्लाइड मध्ये इन्फॉर्मेशन टाकणं किती कठीण असतं. आणि इथे इतक्या शेकडो वर्षांचा इतिहास आणि इतर सगळ्या गोष्टी त्याच्यात त्यांनी एका ह्याच्यात केलेल्या आहे. आय मीन इट इज जस्ट अमेझिंग टू सी. अप्रिशिएट दॅट व्हेरी मच आणि थँक्यू फॉर शेअरिंग इट विथ अस. धन्यवाद, धन्यवाद. आम्ही डेफिनेटली वडिलांपर्यंत या तुमच्या भावना आणखीन तुमचं अप्रिसिएशन पोहोचू. मांडणी फार सुरेख होती. येस, ठीक आहे. तर आता मी इतिहास मंचातर्फे तुमचे समस्त लेले परिवाराचे मी अभिनंदन तर करतोच या चांगल्या अमेझिंग चार्ट बद्दल आणि खूप खूप आभार मानतो की इतका चांगला चार्ट तुम्ही आम्हाला दाखवलात आणि तो फार युजफुल आहे हे तर निश्चितच आहे. पण ह्याच्याबद्दल आता लोकांमध्ये उत्सुकता भरपूर आहे की याच्यामधली अजून काही डिटेल्स आपल्याला वाचायला मिळावेत म्हणून. तर नक्कीच जे काही असेल तर ओंकार आपल्याला ग्रुपवरती कळवेलच. पण मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. मी आत्ताच आता रेकॉर्डिंग थांबवतो आणि मग नंतरची पुढची जी अटेंडन्स असेल ती ऑप्शनल असेल.